गेली 35 वर्ष आपल्या बातम्या आतल्या बातम्या या टॅगलाईन खाली आपलं महानगरने लोकांना आपलंसं केलंय। सोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घराघरात माय महानगर आणि माय महानगर मानिनी पोहोचलं आहे। पण आज अल्पावधीत वाचकप्रिय झालेलं दैनिक आपलं महानगर नाशिक आवृत्ती आणि महिलांच्या हक्काचं व्यासपीठ असलेलं माय महानगर मानिनी यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिला डॉक्टरांचा महागौरव सोहळा आज आयोजित केला आहे। आपल्या स्नेहबंधनांना उजाळा देणाऱ्या या सोहळ्यात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। मानिनी स्वयंसिद्धा दिमागदार पुरस्कार सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख आणि नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांचंही मी स्वागत करते। आपलं महानगर आणि माय महानगर डिजिटलचे संपादक श्री संजय सावंत, माय महानगर मानिनीच्या संपादिका कविता लाखे जोशी आणि नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक हेमंत भोसले या सर्वांचे सुद्धा मी स्वागत करते। म्हणजे सकारात्मक आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि या प्रज्वलनाने आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। प्रमुख पाहुणे त्याचबरोबर उपस्थित मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। सत्कार करावा। विनंती करेल की त्यांनी प्रस्तावना कार्यक्रमाची मांडावी। आपलं महानगर माय महानगर मानिनीचा कार्यक्रम जर म्हटला तर त्यात खूप जास्त भाषणबाजी असते आणि फक्त आपण श्रवण भक्ती ही करत असतो। पण आज मात्र इथे उपस्थितांचा हा कौतुक सोहळा आहे आणि त्यामुळे या सोहळ्याला तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम आभार मानतो। साधारणतः या पुरस्काराचे आम्ही जेव्हा निकष निश्चित केले त्यावेळेला आमची अतिशय अडचण झाली होती, परंतु नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात दिग्गज आहेत आणि या सगळ्यांबद्दल अतिशय सोपं केलंय आणि त्यामुळे मी या सगळ्या पॅनलचे आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। कार्यक्रमाचं नावच स्वयंसिद्ध पुरस्कार 2024 आहे। ज्या महिला डॉक्टर्स आहेत, खरं तर डॉक्टर्स म्हटलं तर आपल्या आयुष्यात आरोग्यमय राहण्यासाठी एक देवाने पाठवलेला मला वाटते व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे सर्वजण सुखरूप आणि निरोगी राहतात। पण आजचा जो हा कार्यक्रम आहे हा आपलं महानगर त्याचबरोबर माय महानगर मानिनी आणि आपलं महानगर नाशिक आवृत्तीतर्फे घेण्यात आलाय। तर या कार्यक्रमासाठी मी आपलं महानगरचे संपादक माननीय संजय सावंत यांना विनंती करेन की त्यांनी मनोगत मांडावे। आज नाशिकच्या पुण्यनगरीमध्ये मानिनी स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा आज आपण आयोजित केलेला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कार विजेते त्याच पद्धतीने त्यांचे कुटुंबीय
आणि सर्वात मला जो आनंद होतो आहे की या पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केवळ मुंबईत महाराष्ट्रात नाही तर देशात ज्यांचं नाव आहे ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने उपस्थित झाले, त्यामुळे सर्वची त्यांचे आभार आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून ज्यांनी 85,000पेक्षा जास्त, कारण तो काउंटिंग वाढत असतो त्यामुळे मी काही ॲक्युरेट त्यांच्याकडून घेतलेलं नाही, पण डॉक्टर रागिनी पारेख यासुद्धा या कार्यक्रमाला महिलांचा पुरस्कार आहे. त्यापेक्षा त्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या क्षेत्रातील डॉक्टरांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वेळात वेळ दिला, त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा आभारी आहे. तसेच नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे शिंदे सरांना जर मी सांगितलं तर ते खरं वाटणार. मी आता गाडीत येते वेळी चारुदत्त शिंदे म्हणजे मी तो तेच आहेत का म्हणून फोन कॉल मी बघत होतो, तर मला लक्षात आलं की हे तेच माझे मित्र आहेत की ज्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे होते त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे, ठाण्याला काम केलेलं आहे. आणि ज्यावेळी तात्यारावांशी बोलणं झालं त्यावेळी ते म्हणत हा तोच चालू आहे, त्यामुळे मला वाटतं की त्यांनी सुद्धा वेळात वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्या चारुदत्त शिंदे यांचाही मी आभारी आहे. तसेच यापूर्वी आम्ही हा पुरस्कार मला वाटतं हेमंत 4 वर्षापूर्वी आपण केला होता. त्यानंतर 2 वर्ष आपल्या सर्वांना माहीत आहे, म्हणजे तुम्हाला जास्त माहीत असण्याचं कारण म्हणजे कोरोना, बरोबर. त्यामुळे वैद्यक क्षेत्रात असलेले नाशिकचे सर्व डॉक्टर मंडळी ज्यांनी नाशिकमध्ये म्हणजे हे तुमच्या तोंडावर सांगण्यासाठी म्हणून नाही, नाशिकमध्ये बऱ्यापैकी तुम्ही कंट्रोल केलं होतं. याचं कारण आता तो आपल्याला सर्वांना इतिहास किंवा सगळं वाटेल, मालेगाववरून सगळ्या ज्या काही गोष्टी आमच्या काळात मुंबईत येत होत्या, पण नाशिकमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कंट्रोल केलं होतं त्यामुळे या नावाने माननीय स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा आपण करावा अशी आयडिया ज्यांना सुचली त्या माझ्या सहकारी माननीयच्या संपादिका कविता जोशी लाखे यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी स्वागत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व ही काय टीम जी आलेली आहे मुंबईहून आज म्हणजे तात्याराव लहानांशी मी ज्यावेळी बोलत होतो एवढं म्हणजे 5 वर्ष झाली ही एडिशन आम्ही सुरुवात करून, पण एवढं ट्रॅफिक आज म्हणजे काय कल्पनाच नव्हती. म्हणजे साधारण आम्ही 1 तास त्याच एका भिवंडीपर्यंतच सगळं हे होतं, त्यामुळे कार्यक्रमाच्या वेळी पोहोचू की नाही या सगळ्याच्या, त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर हा जो काय आपला नेहमीचा प्रवास आहे, कारण आम्ही कधीतरी येतो 15 दिवसातून 1 महिन्यातून, पण तुमचं जाणंही नसतं, तो लवकरात लवकर व्हावा. कार्यक्रमाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आताच हेमंतने सांगितलं की ज्यांच्यासाठी तुम्ही आलात की ज्यांचं त्यांनी एखादं भाषण म्हणजे 2-3च व्यक्ती आहेत ज्यांचं भाषण हे मिलियन्स ऑफ याच्यामध्ये फॉरवर्डेड होतं. त्यापैकी माझे मित्र, मी त्यांना म्हणणार नाही, माझे गुरु म्हणा, ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी काहीतरी सगळं आपण कसं असतं की आमच्या क्षेत्रामध्ये काय असतं की आम्हीच धुरंधर मानतो आम्ही स्वतःला, पण अशा वेळी तो धुरंधर व्यक्तीसुद्धा कुठेतरी ब्लॉक झालेला असतो. अशा वेळी जर आशेचं किरण कधी काय झालं तर हक्काचा माणूस म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने, त्यामुळे त्यांचं भाषण तुम्ही ऐकायला आलेल्या त्याप्रमाणे एक IPS अधिकारी आहेत जे तुमच्या नाशिकचे पोलीस आयुक्त होते नांगरे पाटील, बरोबर. असे अजून असतील नावं, पण मी नाशिकचं एक सिनेमानस असल्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर केलं. सो त्यांचं भाषण तुम्ही ऐकायला आहे. 2-3 गोष्टी मला ज्या महत्त्वाच्या ज्या सांगायच्या आहेत त्या की तात्याराव लहाने तुम्ही गुगलला सर्च मारा, यूट्यूबला मारा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील की अजूनपर्यंत तुम्ही ऐकलेल्या सुद्धा असतील की एका किडनीवरती माणूस ज्यावेळी आयुष्य, किडनीचं महत्त्व काय आहे मी काय सांगणार तुम्हाला, बरोबर. त्यामुळे ती करते वेळी समाजाच्या प्रती काहीतरी परत देण्याचं काहीतरी एक आपल्या समाजाला देण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्यात त्या तात्यारावांनी साधारण 40 वर्षापेक्षा जास्त वेळ केलेल्या आहे. आणि हे करते वेळी एक सामाजिक वृत्तीची एक जाण लागते आणि एक भान लागते. कसं असतं की कधीही ज्यावेळी त्यांच्याशी ज्यावेळी परिचय येतो, कारण ते स्वतःबद्दल फार कमी बोलतात, ते समाजाप्रती जास्त बोलतात. त्यामुळे मला जी काही संधी मिळाली आहे, जे म्हटलं मी म्हणालो नाही 5 मिनिटं बोलेन, थोडं जास्त असेल तुमच्या शेड्यूलप्रमाणे,
पण मला जरा व्यक्त होऊ दे. याचं कारण की समाजाच्या प्रती जाण आणि ज्याला भान असते त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने आहे. आणि म्हणजे बीड, लातूर, मराठवाडा या दुष्काळग्रस्त भागातून आलेली एक व्यक्ती, घरी 18 दारिद्र्य हे करतेवेळी काहीतरी शिक्षणासाठी यायचं, अंबेजोगाईवरून इकडे येणं, त्यानंतरच्या ज्या हालाकीच्या ज्या गोष्टी, आणि त्यानंतर जे सारख्या रुग्णालयामध्ये नेत्रतज्ञ म्हणून काम करतेवेळी मग त्यानंतर ते जे डीन झाले, त्यांच्याच काळामध्ये जेला सर्वाधिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मान्यता मिळाली आणि ते जेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी लोकांचे मोतीबिंदू किंवा एकूण जे काही दुर्धर आजार असतील यासाठी त्यांनी कायम आपलं आयुष्य पणाला लावलं. आता हे सगळं करतेवेळी एक आपण काहीतरी समाजाला देणं लागतो आणि त्या जाणीवेपोटी ते म्हणजे तुमच्यापैकी खूप लोकांना माहिती असेल की डॉक्टर म्हटल्यावर मी असं म्हणणार नाही, पण नॉर्मली रविवारचा एक दिवस तरी फॅमिलीसाठी द्यावा असं एक साधारण हे असतं. आणि डॉक्टर क्षेत्रामध्ये काय किंवा इतर क्षेत्रामध्ये काय, नवरा आणि बायको नॉर्मली डॉक्टरच असतात बहुतांश. त्यामुळे पण ही अशी एक व्यक्ती आहे की मला माहीत नाही की किती वर्ष, ज्याही वेळा मी शनिवारी सकाळी फोन करतो ते कधीतरी ते लातूरला असतात, कधीतरी गडचिरोलीला असतात, कधीतरी बाबा आमटेंच्या ते आश्रमात असतात, हे कायम. आणि हे दोन्ही जोडगोळी जे दिसते आहे ते कायम तिकडेच असतात. म्हणजे शनिवार रविवार हा त्यांनी पूर्ण म्हणजे कुष्ठरोगांची सेवा असू दे किंवा जिथे कुठे पोचता येईल, म्हणजे असं म्हणणार नाही की कन्याकुमारी ते काश्मीर, पण मी एवढं म्हणून चांदा ते बांधा म्हणजे राज्यातलं जे चांदा ते बांधा आहे ते सगळं त्यांनी आपल्या पायाखालून घातलेलं आहे. आणि हे करतेवेळी सर्वाधिक जेवढं आपल्याला मदत करता येईल त्या सर्वांना मदत करायची, वैद्यकीय क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान शिकायचं. आणि हे करतेवेळी आता रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या नावाने, समजून घ्या, वडिलांच्या नवीन कोणतरी काहीतरी करतं, आईच्या नावाने करतं, पण त्यांनी सासऱ्यांच्या नावाने मुंबईला प्रभादेवी सिद्धिविनायकाच्या समोरच रघुनाथ नेत्रालय सुरू केलेलं आहे. आणि तिथे सुद्धा तेवढीच गर्दी असते. मी 1-2दा मला जाण्याचा योग आला तिकडे. आणि डॉक्टर रागिनी परेख यांनी सुद्धा मुलुंडला आपल्या आईच्या नावे मनोरमा नेत्र रुग्णालय सुरू केलेलं आहे. मी हे सांगण्याचं कारण म्हणजे की जे मध्ये मी कित्येकदा गेलेलो आहे आणि मला हे सांगायला थोडासा अभिमान वाटतो, जास्तच किंचितसा, की BMCच्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये संजय चांगल्या सोयी सुविधा मिळतात, ऑपरेशन चांगले होतात, याची जी काय कॉन्फिडन्स जो दिला तो या माणसाने दिला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या जवळचे म्हणजे माझी आई असू दे, माझ्या सासूबाई असू दे, माझे जे कोण जवळचे आत्या मामा, या सगळ्यांचं जर डोळ्याचं काय असेल किंवा काय तर ते जे मध्ये करायचे आणि जे मध्ये त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सगळे रुग्ण करतात. त्यामुळे मला वाटतं की एक सरकारी रुग्णालयाप्रती त्यांचं असलेलं प्रेम, त्यानंतर स्वतः काहीतरी करावं, नेत्रदान ते थोड्या वेळाने सांगतीलच, आहार काय असतो किंवा काय असतं, आणि ते त्याचा ते तंतोतंत पालन करतात. एक सांगायचं एक भाग म्हणजे शेवटी की नेहमी यांच्याकडे गेलं तर कोणतरी म्हणजे चहा दिले, हे असंच काहीतरी पाणी देतात की ज्याला काय चव नसते, काय नसते, आणि ते पिणं हे म्हणजे कंपल्शन असतं. पण त्याची सवय म्हणजे चारुदत्त सरांना सुद्धा माहित आहे, ते काय असतं ते माहित, ते मात्र चवी नाही, पटापट असं एकदम आपण ते एकदम काय आहे किंवा काय कळलं, किंवा कधी जर खूप वेळा त्यांच्यासोबत मला बरोबर ना चालू सो नाही, ह्या गोष्टी काय हे कंगोरे कोण तुम्हाला सांगणार नाही किंवा ते स्वतः तोंडून कधी बोलणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा कधी समजा जेवणाची वेळ आपण गेलो OT मध्ये, म्हणजे आता सुद्धा थोडासा मला उशीर झाला, ते मला संजय 2 मिनिटं आहेत, डोंट पॅनिक. म्हणजे हेमंतने आम्हाला सांगितलं 12:15 पर्यंत पोहोचा, आम्ही 12:10 चेंज करायला, त्यामुळे 2 मिनिटं मला आहे, 2 मिनिटं तुला आहे, सो डोंट पॅनिक. कारण त्यांना माहिती असतं सेकंदामध्ये किती आहे, आपला जीव अरे 2च मिनिटं आहेत, कळलं, त्यांना माहिती आहे 120 सेकंद होणार आहे. सो टायमाच्या बाबतीमध्ये एकदम पंक्च्युअल. आणि सांगायचा भाग म्हणजे कधी समजा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला तर जेवणाचं जे असेल ते आता सांगतील, ज्वारीची भाकरी आणि अजून हे आणि ते. सो माझं म्हणणं आहे की एक लाईफस्टाईल काय जगावी. जर मॅकडॉनल्ड आणि इकडे जर गेलो आणि त्याचे जर व्हिडिओ फोटो जर केले तर लोक त्याच पद्धतीने करतील. तर
स्वदेशी, पण मी असं म्हणणार नाही ज्या पद्धतीने स्वदेशीचा नारा आता सध्या सगळीकडे सुरू आहे त्या स्वदेशीच्या नाऱ्यापैकी ते आहेत, पण स्वदेशी हे करतेवेळी आपली संस्कृती, आपलं जे काय सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांकडून आलेल्या आहेत किंवा त्या सगळ्याचं तंतोतंत पालन केलं आणि यापुढे हा कार्यक्रम आम्ही लवकर करणार होतो. मी आता शेवटचं आठवतं घेतो, पण काही निमित्ताने म्हणजे आमचे सहकारी थोडे आजारी होते त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा आम्ही पुढे केला, पण त्यावेळी सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही. आज संध्याकाळी त्यांना संध्याकाळच्या फ्लाईटने दिल्लीला जायचं होतं दोघांना पण, उद्या काही त्या दोघांचा सत्कार आहे दिल्लीला, पण केवळ माझ्या प्रेमापोटी, आपलं महानगरच्या प्रेमापोटी तुम्ही वेळात वेळ काढून आलात याबद्दल तुम्हाला दोघांचं फार फार धन्यवाद. आणि नाशिककरांना तुमचे जे काही मूलमंत्र आहेत ते नव्या पद्धतीने सांगा, मला सुद्धा ऐकायला आवडतील. आणि पुन्हा एकदा लहाने सर, तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी खर्च समजून आला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. म्हणजे बघायला गेलं तर महानगरविषयी मनोगत मांडताना थोडंसं वाटलं होतं की ऑफिशियल होईल, पण सरांच्या बाबतीतल्या गोष्टी सुद्धा तुम्ही अशा सांगितलं की प्रेक्षकांना हसू आलं. पुन्हा एकदा सरांच्यासाठी जोरदार टाळ्या. मानिनी हे महिलांचं हक्काचं व्यासपीठ आहे असं आपण गौरवलंय खरं, पण हे व्यासपीठ सुरू करण्यामागची कल्पना जी होती त्या माय महानगर मानिनीच्या संपादिका आहेत माननीय कविता लाखे जोशी यांची होती. तर मी त्यांना विनंती करते की मानिनी विषयी थोडक्यात त्यांनी मनोगत मांडावं. खूप आभार की तुम्ही खूप वेळात वेळ काढून इथे आलात. आणि आज मी मानिनीबद्दल तुमच्याशी थोडंसं मनोगत व्यक्त करते आहे, कारण याआधी कसं आता नुकतंच सावंत सरांनी आणि भोसले सरांनी सांगितलं की स्वयंसिद्धा हा पुरस्कार सोहळा 4 वर्षापूर्वी नाशिकमध्ये झाला होता आणि त्यानंतर तो आता होतोय. पण मला असं अभिमानाची गोष्ट वाटते की या स्वयंसिद्धाच्या पुढे एक हे नाव लागलेलं आहे. आणि हे मानिनीचं हे जे नाव आहे हे आम्हाला आमच्या या टीमने म्हणजे पुरुषांच्या टीमनेच दिलेलं आहे. गेली दीड वर्षापूर्वी आम्ही माय महानगर मानिनी नावाचं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याचबरोबर माय महानगर मानिनी नावानेच आम्ही आमचं एक वेब पोर्टल चालू केलं की जे पूर्णपणे महिलांना डेडिकेटेड असं एक ते आमचं पोर्टल आहे. तिथे महिला विषयक, कुटुंब विषयक आणि आरोग्य आणि संबंधित विषयांवरती आम्ही माहिती देत असतो, व्हिडिओज करत असतो, त्याचे इंटरव्ह्यूज घेत असतो. आणि या गेल्या 1.5 वर्षाचा आमचा जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये आम्ही खूप वेगवेगळे सेगमेंट केले. मी एक महिला आहे, 2 मुलांची आई आहे, तर त्यामुळे आई बाई, नोकरी करणारी बाई काय असते, सून म्हणून ती कशी असते आणि तिच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ती कशा पद्धतीने ती लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करत असते हे सगळं मी स्वतः अनुभवत गेले. आणि त्यातूनच अनेक मैत्रिणी मला अशा भेटल्या, काही प्रोफेशनमध्ये माझ्या होत्या, काही माझ्या आजूबाजूच्या होत्या, की खरंच प्रत्येक महिलेचा आयुष्यामध्ये एक संघर्ष आहे. मग ती माझ्या घरातली कामवाली असू दे, की माझ्या बरोबरीने माझ्या बाजूला बसलेली माझी LLB असलेली मैत्रीण असू दे, की अगदी डॉक्टर मैत्रीण सुद्धा असू दे, प्रत्येकीच्या आयुष्यात कुठला ना कुठला तरी अशा एका टप्प्यावर तिने एक संघर्ष केलेला आहे. आणि स्पेशली मला असं सांगावं वाटतं की स्त्री म्हणून तिचा संघर्ष हा खूप पुरुषांपेक्षा वेगळा असतो. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आम्ही माय महानगर मानिनी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि या 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे. हे सांगायला मला खूप आनंद होतो. अगदी महाराष्ट्रातूनच नाही तर मला अभिमानाने सांगायचं वाटतं की परदेशामधूनही बरेच जण आम्हाला फॉलो करतायत आणि ही आमच्या कामाची पोचपावती आहे. आज तुमच्या स्वयंसिद्धा या पुरस्कारापुढे मानिनी नाव लागल्याने मला खरंच खूप अभिमान वाटतोय आणि त्यासाठी मी भोसले सरांचे विशेष आभार मानते. कारण आम्ही फक्त बोलत होतो की आपल्याला हा पुरस्कार सोहळा नाशिकमध्ये सुद्धा करायला हवा, कारण 8 महिन्यापूर्वी आम्ही हा असाच एक सोहळा मुंबईमध्ये केला, मानिनी सन्मान सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये आम्ही अशा 31 महिलांचा सन्मान केला होता की ज्या महिला विविध क्षेत्रामध्ये होत्या, पण त्याच्यामध्ये अगदी कचरा वेचणाऱ्या महिलेपासून ते शास्त्रज्ञ महिलेपर्यंत सगळ्या महिलांनी त्यात पार्टिसिपेट केलं होतं, त्यांचा सहभाग होता. आणि यातल्या बहुतेक महिला या आमच्या तिची कहाणी नावाचं आमचं एक सेगमेंट आहे, जिथे ती महिला स्वतःच येऊन तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्या संघर्षावर तिने कशी मात केली आहे त्याबद्दल भाष्य करत असते. त्यामधल्या सगळ्या महिलांना आम्ही व्यासपीठ मिळवून दिलं होतं. कारण एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की ज्या सामान्य महिला असतात की ज्यांचा असामान्य प्रवास आहे तो सहसा पुढे येत नाही, पण ज्या हायली एज्युकेटेड महिला आहेत किंवा ज्यांना काहीतरी एक बॅकग्राऊंड आहे की जो अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला की जो लक्षात येण्यासारखा आहे, अशा महिलांना खूप हायलाईट मिळतं. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच आमचा असा एक उद्देश होता की सामान्य महिलांपासून ते असामान्य महिलांपर्यंत सगळ्यांनाच आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं.
आणि जसं मी सांगितलं की मानवी सन्मान सोहळ्यामध्ये आम्ही कचरा वेचणाऱ्या महिलेपासून ते शास्त्रज्ञ झालेल्या महिलेपर्यंत त्यांच्या आयुष्याचे सगळे टप्पे आम्ही त्यात मांडले आणि त्यात आम्हाला खूप छान यश मिळालं. त्यानंतर आज तुमच्यासारख्या एकदम उच्च विभूषित महिला माझ्या समोर आहे आणि मला असं वाटतं की जिथे बुद्धीची कस लागतो, जिथे बुद्धीचा कस लागतो अशा क्षेत्रामध्ये महिलांना स्वतःची ओळख निर्माण करणं हे मोठं टास्क असतं. कारण एक तर आपला समाज हा पुरुषसत्ताक समाज असल्याने प्रत्येक वेळी आपण महिलांच्या कामावरती, तिच्या निर्णयावरती, तिच्या निर्णय क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करत असतो. कुठेतरी एखाद्या महिलेने काहीतरी सांगितलं की आपण हे करूया तर पटकन सगळे हात वर येत नाही, 2 मिनिटं थांबतात जरा, अरे बाबा जमेल का हिला, ती बाईची जात आहे, करेल का ही, तेवढं नॉलेज आहे का हिला, असं त्याच्या मागे एक विचारशक्ती असते. पण समजा तुमच्यासारखी सगळ्या म्हणजे मी माझ्यावरच सांगते की माझ्या मागे पुरुषांची एक पूर्ण फौज आहे आणि ह्या सगळ्या आमची टीम आहे. तर अशी एखादी फौजचा सपोर्ट मिळाला ना तर त्या महिला खूप काही करून जातात. आणि आज तुम्ही तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक उच्चांक गाठलेल्या महिला आहात. तुमचा प्रवास हा आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे. आम्ही आजारी असतो, मानसिक समजा काही टेन्शन आलं, काही स्ट्रेस आलं, ब्लड प्रेशर वाढलं तर आम्हाला ते कंट्रोल करता येत नाही, आम्हाला गोळी खावी लागते. आणि कोणती गोळी खायची त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. पण बाकी आम्ही सल्ले खूप देतो सगळ्यांना आमच्या वेब पोर्टलमधनं की तुम्ही हे करा ते करा, पण आम्ही सुद्धा त्या स्ट्रेसमध्ये जात असतो आणि त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. आणि त्यातही जर ती डॉक्टर जर महिला असेल ना तर ते खूप म्हणजे थोडं अजून फ्रेंडली होतं. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये आणि हा आमचा आलेला अनुभव सुद्धा आहे. कारण आमचे प्रॉब्लेम आहे तिच्यापुढे अगदी म्हणजे व्यवस्थितपणे मांडू शकतो. पुरुष डॉक्टर जे असतात ते नेहमी तुम्हाला एक सपोर्टिव्ह रोलमध्ये दिसतात. अहो घाबरायचं नाही, काही होत नाही, कसलं टेन्शन घेताय तुम्ही. आणि जर मी एखाद्या लेडी डॉक्टरकडे गेले ती म्हणते तू कशाला काय वरतेस, टेन्शन सगळ्यांना आहे, मला पण एकदा घे गोळी, बरं वाटेल तुला. आणि मी एकदम रिलॅक्स होऊन जाते, अरे हा हिला पण आहे टेन्शन. मी असं नाही म्हणत की प्रत्येकीच्या आयुष्यात संघर्ष असेलच, कदाचित तो तुमचा मानसिक संघर्ष असेल कारण खूप कॉम्पिटिशन्स असतात आणि तुमच्यामध्ये बऱ्याच विवाहित महिला आहेत. लग्न झाल्यानंतर ते डॉक्टर हा पेशा सांभाळून, संसार सांभाळून ती तारेवरची कसरत करणं हे फक्त सामान्य नोकरदार महिलांपुरतच मर्यादित नाहीये. तर मला वाटतं ते प्रत्येक डॉक्टर महिला सुद्धा करावं लागतं. सगळ्या महिलांना याच्यातून जावंच लागतं आणि त्यातून जाऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करणं हीच खरी मानिनी आहे. आणि या सर्व तुम्हाला मानिनींना आमच्या माय महानगर मानिनीतर्फे मी सॅल्यूट करते. आणि आज मुख्य म्हणजे तुमचा सत्कार करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारही मानते. धन्यवाद. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण असं भाष्य केलं आणि आपण सुरुवातीपासूनच माय महानगर मानिनी सोबत जोडले गेलेलो आहोत आणि आपला जो टप्पा आहे तो इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, त्याबद्दल तुम्ही उलगडा केलेला आहे. आपण पुढे बोलूया कार्यक्रमामध्ये. आता आपण ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर रागिनी पारेख यांचं मनोगत ऐकणार आहोत. त्यांचं भाष्य काय आहे किंवा कशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत त्यांची कामगिरी केली आहे त्यांच्या मनोगताद्वारे जाणून घेऊया. धन्यवाद. आपले सगळ्यांचे गुरु आणि पितातुल्य पद्मश्री डॉक्टर लहाने सर, माझे भाऊ डॉक्टर चारुदत्त शिंदे सर, माझे दादा संजय सावंत, कविता लाखे मॅम, विमल भोसले दादा, इथे उपस्थित सर्व माय महानगरची टीम आणि खरं म्हणजे आज आम्ही ज्यांच्यासाठी आलो ते सगळेच माननीय स्वयंसिद्धा पुरस्कारार्थी सगळे. त्यात आमचे महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे सर्वात ज्येष्ठ तज्ञ आमचे सगळ्यांचे गुरु बापे मॅडम आहेत, माझी मैत्रीण राजश्री कुटे आणि नानासाहेब खरे दादा आहेत जे त्यांच्या मिसेससाठी आलेले. तिथे उपस्थित सगळे परिवारजन. खरंच आम्हाला आज इथे बोलवलं आणि एक स्त्री म्हणून ह्या कार्यक्रमाला येणं संजय दादा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लहाने सर आणि माझा प्रवास 30 वर्ष जुना आहे आणि जेव्हा मी त्यांना जॉईन केलं तेव्हा आम्ही 2 वेगळे व्यक्तिमत्व होतो. पण खरंच तुम्ही जे सांगितलं की एक गुरु लागणे आणि कविता मॅमनी जसं सांगितलं की स्त्रियांना नेहमी एक पुरुषांचा सपोर्ट लागतो. तर असे गुरु की आपण कधी जगात बघतो की आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे मी नेहमी स्वतःला क्वेश्चन करायची की मी हे करू शकते किंवा करू शकत नाही. पण सर सारखे गुरु लाभल्यामुळे त्यांनी आणि
असे लाभले की त्यांनी मला नेहमी पुढे केलं की तू हे करू शकते. आणि समजा मी जे काय कार्य केलं, आता मी धुळ्याला गेलेलो आणि आम्ही 59 ऑपरेशन केलेले दोघांनी. तर मी सरांच्या ओटीमध्ये एक डॉक्टरांना पाठवलं की किती झाले सरांचे बघा. सर माझे गुरु आहेत, तर नेहमी माझी अशी इच्छा असते की मी नेहमी सरांच्या एक पायरी खाली बसावं. आणि त्यात फेमिनिझम मध्ये काही येत नाही, एक गुरुचा मान आहे, कारण त्यांच्याकडूनच मी सगळं शिकले. पण गुरु कसे असावेत, मग मी त्यांना पाठवलं की आपण दोघेही 59 वर आहोत, तर तुम्ही हा शेवटचा पेशंट सरांना द्या, कारण मला सरांनी 60 आणि मी 59 करायचे आहे. पण ते ज्युनियर डॉक्टर असल्यामुळे सरांनी त्यांना घाबरून पाठवून दिलं की माझं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, सोबत संपवायचं, म्हणून रागिणीला सांगा की ती केस करून टाक. मग मी 60 केले आणि सरांनी 59. सरांचं माझं अगोदर संपलं, पण ते दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचं होतं की रागिणी माझ्यापेक्षा एक जास्त करते. पण त्याचा मागचा जे इतिहास होता रात्रीचा की त्यांनी मुद्दामून केलं. पण एका स्त्रीला प्रेरणा देणे, त्यांना एवढं सपोर्ट करणे, हे मी काही केलं नसतं. एक पत्थर असतं आणि त्यातनं मूर्ती घडवण्याचं काम सरांनी केलं. आता मी प्रायव्हेट प्रॅक्टिस परत सुरू करते, पण ते बाय फोर्स आहे. आम्हाला खरंच सेवा करायची होती आणि त्यातच आम्ही सुखी होतो. पण सर्कमस्टन्सेस असे असतात की आम्ही सरांनी 30 वर्ष किडनी, 29 वर्ष, आणि सरांनी कधी पण मी आजारी आहे, मी काम करू शकत नाही, आपल्यापेक्षा 4 तास रात्रभर काम करून ते थकत नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटते की बापरे, म्हणून आपण पण घाबरून एवढीच कामं करत असतो. तर त्यामुळे सरांनी सांगितलं की नाही, आता आपण जरी प्रायव्हेट करत असो तर सेवा करत राहूया. सर माझेच फक्त गुरु नाही, पण जसं संजय दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही जातो, म्हणजे नायग्रा फॉल्समध्ये पण तुम्ही डॉक्टर लहाने का, एअरपोर्टमध्ये, कोविडमध्ये, मास्कमध्ये, साधारण माणसापासून VIP पेशंट्सपर्यंत सरांना ओळखणारे. आणि आम्ही फक्त समजा एका मंत्रीकडे जेवायला जातो असं नाही, आम्ही संगमेश्वरला जात होतो, पाऊस होता, सरांना ते पिता येत नाही तसा पाणी, कारण त्यांना किडनी ट्रान्सप्लांट आहे. पण आम्ही असा कुठलाही रुग्ण असेल त्यांच्या घरी जातो आणि सर बिंदास पितात, आम्ही असे बघत राहतो. तर आम्ही म्हणजे ह्या जगातल्या सर्व स्तरातल्या माणसांना सरांमुळे आमची भेट झालेली आहे. चारुदत्त दादा सरांच्या समोर राहायचे जेव्हा ते विनोद तावडे सरांकडे होते आणि आमचे एज्युकेशन बघायचे. पण नेहमी ते सरांना आपले पितृतुल्य मानतात. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे ठाण्यात, नंदुरबार, धुळे, आणि आता नाशिकचे सिव्हिल सर्जन. नाशिक इज व्हेरी लकी दादा. पण माझी खरंच इच्छा आहे की सिव्हिल सर्जन असताना की लोकांना हे माहिती नाही आहे की ही इज अन एक्सलंट सर्जन, अँड आय विश की नाशिक त्यांना एक संधी देईल की ते त्यांची सर्जरी चालू ठेवतील. संजय दादा असं म्हणाला की आम्ही स्वतःला धुरंधर मानतो, सर माझे गुरु आहेत. पण आता मी तुम्हाला खरं सांगते, सर नाही खरंच त्यांचे गुरु आहेत, ते सरांना गुरु मानतात. पण तुम्ही खरंच आता जर्नलिस्टची इतकी बोलबाला आहे की त्यांना ते स्वतःला धुरंधर मानण्यात काय गैर नाही आहे. पण हे जे त्यांनी खरं सांगितलं नाही की सर त्याच्यासाठी उभे राहतात, पण एक इमानदार, इंटेग्रिटी वाला जर्नलिस्ट. म्हणजे ह्या गेल्या 10 महिन्यात संजय दादांनी काय केलंय ते मी सांगते तुम्हाला. आमच्यासाठी भांडणे, कुठे जाऊन बसणे, स्वतःचं मत मांडणे, आणि अशा ठिकाणी भांडणे किंवा लहाने सरांसाठी लढणे हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे, आणि माझ्यासाठी पण. तर जरी ते असं म्हणत असेल की लहाने सर माझे गुरु आहेत, तर त्यांनी पण लहाने सरची पाठराखणी केलेली आहे, मैत्री निभावलेली आहे, जस्टिससाठी लढलेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते जिथेही सांगतील तिथे लहाने सर कधी पण जातील. एक कार्यक्रम काय आणि त्यामुळे आपण येतोय. कविताताई, मला खूप अभिमान आहे की तुम्ही संपादिका आहात आणि तुम्ही हा कार्यक्रम सुरू केला. तुम्ही जो प्रश्न मांडला ते फक्त पूर्ण जगातल्या स्त्रियांचा आहे. म्हणजे आज सकाळी 5 वाजता माझी मम्मी आजारी आहे, तर मी पण घरचं काम करून निघालेले आहे, मम्मीचं सगळं करून निघालेले आहे. कारण एका स्त्रीला मल्टीटास्क करणे हे आपली पेट्रियार्कल सोसायटी असल्यामुळे आपल्याला ते करावं लागतं. पण मी कधीच असं विचार नाही केलं की मला करावं लागतं. कोविडच्या काळात जे राहत असताना मराठवाड्यातली पडवाली भाकरी लहाने सरांनी मला शिकवली.
तर स्वयंपाक प्रेमाने करायचा. कारण आम्ही नेहमी सरांना विचारतो की तुम्ही सर इतकं सुंदर स्वयंपाक करतात की आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक आत्ता पण इथे करू शकतात. तर आम्ही जेव्हा जेवण बनवायचो तर आणि सरांना सांगायचो की आम्ही तुमचीच पद्धत पाळतो, तर आमची भाजी का नाही चांगली होत. तर ते म्हणाले ना तुम्ही काय करता, काहीतरी मीठ टाकता, तिकडे जाता, काहीतरी कुरकुर करता, हो आम्ही स्वयंपाक करतो. मग तुम्ही लक्ष देऊन प्रेमाने भाजी बनवा की मला ही संधी मिळालेली आहे माझ्या परिवारासाठी करण्यासाठी. आणि एक स्त्री म्हणून मी नर्चरर आहे, मला मुलं आहेत, मला माईबाप आहे आणि देवानी मला स्त्री म्हणून ही शक्ती दिलेली आहे की मी हे सगळं काही करू शकते. तर यू एन्जॉय द जर्नी. म्हणजे कधी असं वाटून घेऊ नका की आम्ही इन्फिरियर आहोत, आम्हाला हे सगळे कामं करायला लावतात. आणि खरं म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे की तुम्ही जेवणही करता, मुलंही सांभाळता, सासरीचा व्यवहारही करता, मम्मी पप्पांनाही सांभाळता, प्लस तुम्ही एक सुपर डॉक्टर. आणि आपल्याला मॅनेजमेंटचे पैसे, मॅनेजमेंट कोर्सेसचे पैसे अजिबात भरावे लागत नाही, कारण आपण ते डे टू डे करतो. आणि सरांनी मला सांगितलं, आणि खरंच ज्या प्रेमाने मी सुरू केलं जेवण बनवायला त्या दिवसापासून माझा जेवण चांगला बनवायला लागला. तर त्यामुळे बघण्याची जी दृष्टिकोन असते, आणि एका पुरुषकडून असं काही नाही आहे की त्यांना आपल्याला कमी लेखायचं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगते की फक्त मी नाही, पण कोविडच्या काळात वॅक्सिनेशन नंतर मी नेहमी आजारी पडायचे, मला खूप ताप यायचा आणि मला 103, 104 ताप येतो जेव्हा पण येतो तेव्हा. पण माझी आई नेहमी म्हणते की लहाने सर तुझी खरी आई आहे आणि त्याच्यामुळे तू सांभाळली गेली. तर सर आमच्या सगळ्यांसाठी कोविडमध्ये स्वयंपाक बनवायचे. तर खरंच कविता दिदी की एक पुरुष याचा सपोर्ट आजही आपल्याला लागतो जर पुढे व्हायचं असेल. पण महानगरनी हे जे स्वयंसिद्ध पुरस्कारचं आयोजन केलं आणि एक स्त्रीला भले पुरस्कार असो पण ती जी प्रेरणा आहे तर आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासात खूप कामाचं ठरतं. मला परत एकदा संजय दादा तुम्ही इथे बोलवलं आणि कविता दिदी तुमची भेट घातली आणि मला सरांबरोबर प्रवास करायचा खूप आनंद होतो. जरी आम्ही सोबत असतो तर जास्त भेट होत नाही कारण सरांना भेटणारे खूप असतात आणि सरांबरोबर प्रवास करायचा म्हणजे रस्त्यात बटाटे वडे, गरम भजी आणि मस्त चहाचा आनंद मिळतो आणि प्रवास इतका सुरेख की मस्त जुने गाणे वगैरे. तो इट इज म्हणजे आम्ही जिथेही जातो काम सर खूप करत असतील पण ते कुठल्याही कामात किंवा कुठल्याही जर्नीला कंटाळा करत नाही हे मी सरांकडून शिकले. परत एकदा तुम्ही मला इथे बोलवलात, मला इतका मोठा मान दिला संजय दादा आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वंदन करते कारण स्त्री म्हणून तुम्ही जे काम करता आणि डॉक्टर म्हणून तुम्ही जे डिवोशन आणि तुम्ही जे सॅक्रिफाईस करता ते अतुलनीय आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन आणि परत एकदा सगळ्यांना नमस्कार. पारेख, मी तर रागिनी पारेख यांच्याबद्दलचा एक किस्सा उलगडा करणार आहे. डोळ्यांची साथ पसरली होती त्यावेळेस डॉक्टर रागिनी पारेख यांच्याकडे बाईट घेण्यासाठी मी गेली होती. संजय सावंत सर यांनीच मला तिथे पाठवलं होतं. त्यावेळेस प्रचंड त्या कामामध्ये व्यस्त होत्या, मात्र कामातूनही त्यांनी वेळ काढला कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण अवेअरनेस क्रिएट करू शकू, कशा प्रकारे त्यांना माहिती देऊ शकू याची जी आहे जाण त्यांना होती आणि त्यामुळे वेगळ्यात वेळ काढून त्यांनी बहुमूल्य वेळ जो आहे बाईट साठी दिला आणि त्यावेळेस असंख्य लोकांना डोळ्याबद्दलचे अवेअरनेस असेल, डोळे येणे, डोळ्यांची साथ त्यावेळेस खूप होती, त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली. खूप खूप धन्यवाद. तुमचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे डॉक्टर रागिनी. मी पुढे विनंती करते की जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला जेव्हा आमंत्रण आलं, रिस्पेक्टेड डायस, I'm not a good orator, I'm a good lecturer actually. That means you are a very good clinician and an administrator. I was very happy की it was an honor for me की ह्या माध्यमातून मला सर आणि मॅडमांबरोबर डायस शेअर करायला मिळालं. तो इमिजिएटली आय सेड येस आणि व्हेरी नाईस की दिस प्रोग्राम इज कंडक्टेड बाय ऑल दिस पीपल. मी त्यांना तेव्हाही कॉंग्रॅच्युलेट केलं कारण हा एक प्लॅटफॉर्म असतो की जिथं ज्यांनी हार्डवर्क केलं आहे, त्यांनी काम केलं आहे, त्यांच्यासाठी हे रेकग्नेशन होणं, दॅट इज लाईक अन अवॉर्ड फॉर दॅट. आणि इट कीप्स इन्स्पायरिंग फॉर दिस पीपल की अजून भविष्यात त्यांनी ॲड ऑन काय करू शकतो सोसायटीसाठी. सो दिस इज रिअली अ बूस्ट फॉर दॅट. आय एम रिअली हॅपी. आता जसं संजय दादा हे
मॅडम यांचं ऐकत होतो, सरांची गप्पा झाल्या, तर खरं सांगितलं तर मी स्टेजवर नव्हतोच. कारण सरांचं आम्ही बघितलं, आय वॉज वर्किंग इन ठाणा. मला मुख्यमंत्री महोदयांनी ठाण्याला स्पेशली सिलेक्ट केलं. आमचं 2 IAS आणि मी, आय वॉज ओनली नॉन IAS पर्सन, की आमची एक स्पेशल CM ऑफिसमधनं ऑर्डर निघाली टू कंट्रोल कोविड इन ठाणा. तर जेव्हा मी रात्री 1:30-2ला यायचो, तेव्हा सर JJच्या ऑफिसमधनं आम्ही खालीच भेटायचो. मी सरांना म्हटलं, सर किडनी आपली एकच आहे, मी नेहमी रिमाइंडर द्यायचो आणि यू डोंट टेक रिस्क. आणि आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये जायचो दॅट वॉज ऑल्सो कोविड झोन रिस्ट्रिक्टेड एरिया, कारण मॅक्झिमम डॉक्टर्स पॉझिटिव्ह होते तेव्हा. आणि सर आणि मी एकाच फ्लोअरवर राहायचो. आणि रात्री 2 वाजता आम्ही हे समजत असताना मॅडम आम्हाला रात्री गरम, तुम्हाला एक माहिती नसेल, सरांच्या मी आता येताना गाडीत माझ्या कलिग्सला तेच म्हटलं, मॅडम जे आहेत सरांचे जे सासरे होते, ही वॉज MLA ॲट दॅट टाइम. आणि तुम्हाला माहित नसेल, आपण सरांच्या हेल्थचं क्रेडिट त्यांनाच दिलं पाहिजे, सरांना बिलकुल नाही. कारण सर ज्या पद्धतीने स्वतः फिजिकली आणि हे सगळं मेंटल स्ट्रेस घेतात, त्याच्यात त्यांना ह्या एजमध्ये जाऊ द्या, त्या एजमध्ये परवडण्यासारखं नव्हतं, कारण त्यांचं खूप अर्ली किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे. तर मॅडम रात्री सर आल्यानंतर सरांनी जर माझा लाईट ऑन बघितला आणि टीव्हीचा आवाज आला का हे सुरी चालू, चल दरवाजा उघड, बसलो. मॅडम आम्ही इकडेच बसायचो आणि मॅडम आम्हाला समोरच्या फ्लॅटमधनं इकडे वाढायचे. असे आमचे मल्टिपल डिनर्स झालेले, म्हणजे खूपच असं इतके चांगले दिवस गेले. बरेच म्हणजे सरांचं डिपार्टमेंट वेगळं, आमचं वेगळं, पण ऑलवेज यूज टू हॅव टाईम. मॉर्निंगला मी उठण्याच्या अगोदर सर वॉज आउट ऑफ द हाऊस. म्हणजे सरांना मी नेहमी सांगायचो, मी एवढं सकाळी लवकर उठू नाही शकत, मी रात्रभर जागून सकाळी काम करू शकतो. पण सर इज व्हेरी अर्ली रायझर. सरांचे राऊंड घ्यायला खाली लोक 10 जण वेट करतच राहायचे. 7-7:30ला राऊंड सुरू व्हायचं. यूज टू बॅक ॲट होम ॲट 2 o'clock, नॉट बिफोर 12 डेफिनेटली. हे दररोजचं आमचं शेड्यूल 7.5 वर्षाचं आहे. हे मी 1-2 महिन्याचं नाही सांगितलं. सरांच्या हाताची भेंडी आणि ज्वारीची भाकरी खाऊन बघावी. आणि त्याला आभार मी रागिनी मॅडमांचा मागतो, कारण मॅडमांनी मला हा अलर्ट दिला होता की विल मेक अ प्लॅन म्हणून. बऱ्याचदा आम्हाला तो योग आला. रागिनी मॅडमांचं पण ऑलवेज ऑन टोज. कोणत्याही पेशंटसाठी विदाऊट एनी रेफरन्स काही मी केलं, पाठवलं, पेशंट सॅटिस्फाय होऊन येणार. मला 2 जास्त मेसेज टाकणार की सर तुमच्यामुळे खूप चांगलं काम झालं. मी त्यांना आवर्जून सांगायचो, बाबा माझ्या रेफरन्सशिवायही गेला असता तरी तुला हीच ट्रीटमेंट मिळाली असती. आणि आय रिअली प्राऊड, आय फील प्राऊड, कारण JJला इट इज ओनली ऑप्थॅम डिपार्टमेंट की जिथं सगळे क्लास 1 ऑफिसर, सगळे पॉलिटिशियन्स. आय हॅड सीन की सरांच्या आणि मॅडमांच्या OPDमध्ये मिनिस्टर पण लाईनीत उभं राहूनच डोळे चेक करायचे. सगळे ज्युडिशरी, सगळे सेक्रेटरीट. इट इज द ओनली हॉस्पिटल. तर नाशिकला आमच्याकडे किंवा दुसऱ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये हे लोक सिव्हिलला ट्रीटमेंट नाही घेत. फक्त आता JJ एक इन्स्टिट्यूशन उरलं होतं रादर दॅन. आणि ऑप्थॅम डिपार्टमेंट एकच होतं की सगळे जाऊन तिथं गव्हर्नमेंट सेटअप राहिला तरी ऑपरेशन्स करून घ्यायचे. अँड दॅट वॉज ॲक्च्युली व्हेरी क्रेडिटेबल. आणि ते क्रेडिट फक्त ह्या दोघांमुळेच होतं. तर मी ते डोळ्यांनी बघितलेलं आहे. किती मिनिस्टर्स, किती ऑफिसर्स दे यूज टू कम, टेक ट्रीटमेंट, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. इवन दो दे वेर अफोर्डिंग, दे कुड हॅव प्लॅन्ड फॉर अब्रॉड ऑल्सो. पण फक्त एक विश्वास आणि त्यांना माहिती आहे की यांची कामगिरी, त्याच्यामुळे सगळे ऑपरेशन्स ते इथंच करून घ्यायचे. माय प्लेजर की आज मला बोलायला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि थँक्यू व्हेरी मच. होप टू सी यू सून. थँक्यू. शब्द मला बोलायला मिळतील, पण निश्चितच त्यांनी चांगले अनुभव शेअर केलेले आहेत. म्हणजे मगापासून आपण ऐकतोय की गाडीतील गाणी असू देत किंवा चव नसलेलं पाणी असू देत, त्याचबरोबर भाकरी आणि भेंडीची भाजी असू देत, या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी चवीने ऐकलेत. पण तुमचा आवाज ऐकण्यासाठी आता कान आतुरले. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं ते विसरून जा. कारण ते जे म्हटले ते सगळे मोठ्या माणसाबद्दल बोलले. मी लहान आहे त्याच्यामुळे. तर आजच्या कार्यक्रमाला मी जो आलो, जसं संजयनी सांगितलं, JJमध्ये जॉईन झाल्यानंतर आमची सकाळी दुपारी चहा प्यायच्या गँगमधला तो एक
गँगस्टर आहे, तर त्याच्यामुळे आमची मैत्री आहे. पण कसं असतं की नेहमी आपण पाहतो मित्र असे असतात की माघारे आपल्याबद्दल चांगलं नाही बोलत आहे, असे मित्र असतात. पण असे मित्र करा जी माघारी आपल्यासाठी भांडतील, आणि तो आहे संजय. म्हणजे मला त्याचं नाव संजयच आहे. त्याचं कारण असं आहे की त्या काळात महाभारताच्या काळात ते संजयला दिसायचं आणि या काळात ते संजयला दिसायचं. त्यामुळे तो म्हणजे आमचा 2016चा संघर्ष असो, 2022चा संघर्ष असो, हा संघर्ष का होतो तर तुम्ही सगळेजणच आता तुमचा सत्कार आहे. तर जेव्हा आपण मोठे होतो, सत्कार घेता हे ठीक आहे, पण एका सत्काराला 10 शत्रू निर्माण होतात. लक्षात की जेवढे तुम्ही सत्कार घ्या तेवढे शत्रू, जे तुम्हाला बघितलं नाही काही नाही, आणि तुमचं उद्या आता महानगरमध्ये फोटो छापून आला, हिला काय येतं म्हणजे काही नाही असं, त्याचा तुमचा काही रोल नाही त्याचा, तुम्हाला त्यांनी बघितलं नाही काही नाही, ह्याचा काय सत्कार, हे तर पैसे घेतात कशाला सत्कार करतात. म्हणजे बेसिक कसं आहे, जसं जसं तुमचं नाव होत राहील तसं तसं तुम्हाला शत्रू निर्माण होतात. आणि म्हणून आम्हाला खूप शत्रू आहेत, खूप. पण नेहमी लक्षात ठेवा, जितके शत्रू निर्माण होतील तेवढं तुम्ही मोठे झालात असं समजायचं. कालच तुकारामाची भेट झाली बाबांना. तुकाराम महाराज काय म्हटले, निंदकाचे घर असा कसे का दिवसभर मोजत भजी, चूक केली ही चूक केली ही चूक केली. आपण कुठं मोजत बसतो, तो चुका आपला सांगतो तसं आपण वागायचं. आणि म्हणून ते निंदकाने काय म्हणायचे ते म्हणू द्या, पण संजय सारखा एक मित्र तुम्हाला जीवनात काढा. त्याचं कारण असं आहे, काही असेल की मला चौकात भेटला, कुठं कारपोरेशन चौकात, काय झालं तात्या, असं असं झालंय, मला सांगा. आपली चूक नसताना कोणी त्रास देत असेल तर माणसाच्या डोळ्यात पाणी येतं ना. आणि ते माग धावत आला माझ्या आणि मला विचारलं, 2 जण होते, आणि मला विचारलं काय झालं तात्या. मी म्हणलं असं असं झालं, माझ्या डोळ्यात पाणी आलं, तुम्ही जा मी बघतो. आणि नुसतं बघतो नाही म्हटला तर पुढच्या 1 तासात तो प्रश्न सोडून आला होता. म्हणजे हे 2016ची गोष्ट सांगतो. आणि नेहमीच म्हणजे आता मी आमचे पगार मिळत नव्हते, रागिणीचं पेन्शन मिळत नव्हतं, तू जाऊन भांडून सगळं करून कसं काय देत नाही तुम्ही. म्हणजे कसं असतं की एखादा मनुष्य हा किती चांगला मित्र असू शकतो की जे काही आपली कामं आहेत की जेव्हा तो स्वतः जाऊन करत असतो, भांडत असतो, असे मित्र फार कमी असतात. आणि तो मोठा मनुष्य, असा काही लहान मनुष्य नाही आहे, मोठा मनुष्य आहे. म्हणजे मोठी मोठी माणसं राजकारणाची त्याची वाट बघत असतात आणि तो मात्र आमची वाट बघत असतो. हे लक्षात ठेवा की आपली मैत्री ही खूप महत्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की या प्रश्न निर्माणच होत नाही, या म्हटल्यानंतर तो तारीख कुठली असो आम्ही येणार. आणि कसं जीवाला जीव देणारा मित्र आहे. आणि म्हणून आपल्या लाईफमध्ये जेव्हा मित्र तयार करतात, कुणाचा त्रास होतो, जो अतिशय जवळचा मित्र असतो त्याला आपली सगळी माहिती असते, तोच आपल्याला डोकेदुखी होतो. आणि म्हणून असा मित्र करा की तो पुढे जाऊन त्रास देणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मला संजय बद्दल अभिमान आहे, म्हणजे मला खूप अभिमान आहे. कारण कसं आहे की एक मराठी माणूस प्रगती करू शकतो हे त्याचं उदाहरण. तर कसं आहे की मुंबईमध्ये एखादं दैनिक फार चालत नसलेलं घ्यायचं, त्याला सुरू करायचं फार कठीण असतं. नाशिकमध्ये 5 वर्षापूर्वी सुरू केलं, मानिनी सुरू केलं, त्याचं चॅनल सुरू केलं आणि अतिशय चांगलं काम तो करतो आहे. तर त्याचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो. आणि माझी इच्छा आहे की तो आणखी मोठा व्हावा. तर त्यासाठी माझे सगळे आशीर्वाद. कविता दिदींनी मानिनी पुरस्कार समयसिद्ध द्यायचं ठरवलं. कसं असतं की समयसिद्ध असेल तरच मानिनी होऊ शकतो. तर तुम्ही सगळ्या समयसिद्ध म्हणजे काय, स्वतःला तुम्ही सिद्ध केलंय, तुम्ही सिद्ध केले म्हणून समयसिद्ध पुरस्कार. नाव पण तुम्ही खूप चांगलं दिलं की, आणि त्याच्यातच रागिणीच्या हस्ते पण तो पुरस्कार मिळणार आहे. तिने स्वतःला सिद्ध केलंय. रागिणी एक कॅटरॅक्ट करायची, एकच कॅटरॅक्ट करायची आणि लगेच सांगायची मी थकले. आता एक कॅटरॅक्ट केल्यानंतर मी थकले, असं एक थकले मी आता, आणि आता मी काही करू शकत नाही. आणि मी म्हणलं आणखी एक करणं. नाही तुम्हाला कळत नाही का, माझं पोट दुखतं, माझं हे होतं, मला कसं करता येईल. झालं एकच कॅटरॅक्ट. मग हळूहळू तिला आम्ही वाढवले. मग ती 95 कॅटरॅक्ट करायची, 95.
100 कॅटरॅक्ट करायचीच नाही. म्हणजे आपला सांगतो 2001 ते 2005 पर्यंत 5 वर्ष रागिनी कॅटरॅक्ट करायची. 91 झाले किंवा जरा पोटात दुखतं नसेल मला जाऊ का बाहेर. पुन्हा तिला सांगितलं की अरे कर ना रागिनी. ती 95 ला गेली की ती चाक रुतून बसायचं. त्याच्या पुढे ते चाक जातच नव्हतं. मग ते महाभारतातले 100 गौरव कधी मारायचे मला कधी करणार. मग तिला आम्ही रत्नागिरीला आमचं शिबिर होतं. सगळ्या टीमनी ठरवलं की हिचे 100 करायचे. आणि करायचे म्हटल्यानंतर मग कसं आहे आता सगळ्यांना माहित होतं की 20 म्हणजे 90 झाले की तिला राग येणार, तिला मग सगळं होणार, तिला शिव्या देणार, ती मग करणार नाही. आम्ही ठरवलं होतं की काही म्हणली तरी होच म्हणायचं. मग ती हा आता सर मी आता झाले 91 झाले मला म्हणले सर मी आता थांबू का. म्हणलं काहीच हरकत नाही थांब. थांबवलं बाहेर. थोड्या वेळाने पुन्हा गेलो. मग म्हणलं असं कर ना थोडं जास्त झाले पेशंट 2-3 करून टाक म्हणजे होऊन जाईल. 95 वर आली. म्हणली सर आत्ता थकले बघा मी आता करू शकत नाही. म्हणलं ठीक आहे. मग पुन्हा 3 केले. 98 ला मात्र घोडा अडून बसला. ती म्हणली होत नाही. मग आमच्या इंच्या सिस्टर आपल्या सगळ्या सिस्टरकडे गेल्या. तिला केळी आवडते केळी खाऊ घातली. म्हणले आता करून टाक 2च राहिले सर खूप थकले 2च राहिलेत करून टाक. आणि मग तिला म्हणजे तिला नेहमी पेशंटला काय होणे याची भीती असते. आणि तुम्हाला सांगतो की पुढचे 10 ऑपरेशन करायला जे 10 ऑपरेशन ती एका तासात करते तिला 2 तास लागले. म्हणजे पण आम्ही ठरवलं होतं तिने ते 100 केले पाहिजे. आणि 2005 नंतर 2022 आतापर्यंत कुठल्याही ऑपरेशन झालं आमचं कॅम्प असेल तर 100 शिवाय तिने कधी कमी केलेच नाही. पण 100 ला गेली नाही. म्हणजे किती कठीण आहे बघा. 100 ला जाणं कठीण होतं. आणि कालचा जो सांगत होते तुमच्या सगळ्यांना मला सांगायचं धुळ्यामध्ये आम्ही काहीतरी 150 वगैरे पेशंट ऍडमिट केले. तुम्हाला माहिती आहे आम्ही गेल्यास काय होतं की जे अनफिट पेशंट अनफिट माहित नाही आमचं बॅडलक आहे त्याला काही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांना सांगतो आता तुमचा सत्कार झाला ना फार सत्कार करून घेऊ नका. काय माणूस मोठा झाल्यानंतर त्याला जगणं भयानक कठीण असतं. कारण त्याला हजारो शेकडो निर्माण होतात पण त्याच्याकडे नॉर्मल पेशंटच येत नाहीत. म्हणजे माझ्याकडे नॉर्मल पेशंट येतच नाही. कधी येतो आंधळा झाल्यानंतर येतो. बरं येतो ठीक आहे काही अडचण नाही आपण सांगू आंधळा झाला. तसं तुम्हाला सांगता येत नाही का. नाही तुमच्याकडे आलो तुम्ही देव आहात. म्हणजे आम्ही जरी उशीर केला आम्ही ऑपरेशन करून नाही घेतलं काही केलं तरी तुम्ही आम्हाला नजर दिली पाहिजे अशी त्या पेशंटची अपेक्षा असते. कसं देणार आहात तुम्ही. जर पेशंट विज्ञानाने त्याला ऑप्टिक अट्रॉफी दिली आहे तर तुम्ही कसं नीट करा. पण त्याची अपेक्षा असते दिसलं पाहिजे. आणि म्हणून थोडं नॉर्मल असेल ना हे अपेक्षा घेऊन कोणी येत नाही. फार कठीण असतं. आणि मग असं आहे आम्ही तिथे जेव्हा पेशंट तुम्हाला सांगतो आम्ही याला कॅम्प केला आता परभणीमध्ये 225 अनफिट पेशंट केले. 272 पेशंट 225 अनफिट म्हणजे मिनिमम एका डॉक्टरकडे गेलेला पेशंट वा ह्याला जाऊन आता शिबिर करून वसमतला. तसं इथे आमचे पेशंट आम्ही 150 वगैरे 155 ऍडमिट केले होते गेल्या शनिवारी. आणि शनिवारी सकाळी 5:15 वाजता ते रिनल कोलिक झाला. 6-7 प्रोफ्यूज उलट्या झाल्या आणि खूप पेन व्हायला लागले. मग त्यावेळेस मग डॉक्टर आपलं रोहन पाटीलला बोलवलं. आणि त्याला सांगितलं कुलकर्णीनं आणि त्याला सांगितलं बाबा असं असं आहे. मग ते काय ते वायवेरान आणि तो अँटीस्पाझमॅटिकचं इंजेक्शन दिलं. आम्ही पेशंट बघायला गेलो. 1 तास झोपली बघा. रिनल कोलिक नंतर तिने येऊन 60 ऑपरेशन केले. तिची म्हणते ना 59 माझ्यापेक्षा 1 जास्त ऑपरेशन केलं. हे काय सांगतो म्हणजे रागिनी चांगलं करते म्हणून नाही सांगत. ज्याला इच्छाशक्ती असते तो यशस्वी होतो. इच्छाशक्ती नसेल डोकं दुखतं पाय चला म्हणलं की पाय दुखतात गुडघे दुखायला लागतात. काम करा म्हणलं की डोकं दुखायला लागतं. इथं डोकं दुखतं. आपण सगळे डॉक्टर आहोत मला सांगा इथं डोकं दुखायला आहे काय. 1 सेंटीमीटर हाड आहे 1 सेंटीमीटर त्याच्या मागे मेंदू आहे. काय दुखेल काही नाही. आणि न्यूरॉलजियाचं पेन सगळ्यात असतं का नाही. त्याच्यानंतर पुन्हा इथं दुखते. मला इथं दुखायला आहेच काय सांगा ना. आता इथं डोकं दुखतं
आणि जेव्हा कुणी येऊन मला, तो पुरुष असो स्त्री असो, तर सांगतो इथं डोकं दुखतो, त्याला मी सांगतो खूपच छान आहे, म्हणजे तुम्हाला असे खूप बऱ्यापैकी आजार झालाय आणि म्हणून त्याला एक 2-4 विटॅमिनच्या गोळ्या, जे नावं विटॅमिनचे नाहीत असे लिहून देतो आणि त्यांना सांगतो ह्या गोळ्या घ्या, तुम्ही बघा 3 आठवड्यात नीट होऊन जाल, घ्या तुम्ही गोळ्या. त्याला जर मी सांगितलं नाही तुमचं चुकीचं आहे, मानसिक आहे, ते नीटच होत नाही, तर त्याला सांगत असतो पॉझिटिव्हली, फार बरोबर, तुम्हाला मोठा आजार आहे हो, ह्या गोळ्या घेऊन टाका. पण कसं आहे की जो असे करतो तो यशस्वी होत नाही. आणि मग तुम्ही सगळेजण जे यशस्वी झालाय, तिची रागिणीची पॉझिटिव्हिटी तुम्ही जसं घेतलाय आणि म्हणून तुमचे सगळेजण, आता जसं कविता मॅडमने सांगितलं की फार कठीण होतं की किती लोकांना द्यायचं, मग आमच्या त्या समितीने ते करून तुमच्या सगळ्या लोकांना इथे भोसले सरांनी ते सांगितलं आणि मग तुम्ही आला. आता चारूकडे तुम्ही बघताय, चारू म्हणजे हंक आहे, तुम्हाला माहित आहे, 7 फूट उंच, एकदम सुंदर आणि मेंटेन पण करतो. आम्ही 7.5 वर्ष एकत्र राहिलो. अतिशय प्रेमळ पोरगा आहे, खूप प्रेमळ, म्हणजे खूप प्रेम करणारा आणि अतिशय हुशार, अतिशय चांगला सर्जन आहे. मी त्याला नेहमी सांगत, हे दे रे सोडून, हे काय ह्याच्यात खरं नसतं. मी डीन राहिलो, मी डायरेक्टर राहिलो, पण हे सगळं करत असताना मी माझे ऑपरेशन एकाही दिवशी बंद केले नाही. म्हणजे मीटिंग, कधी कधी मंत्र्याच्या मीटिंगला मी गेलो नाही, पण मी माझे ऑपरेशन करत राहिलो. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, माझे OSD मला सांगायचे तुम्ही वेळेवर या, मला सांगायचं तुम्ही OSD आहात, तुम्ही मला सांगू शकत नाही, मी वर बघेन. तर पण आपला पेशंट आणि आपण कनेक्ट कधी सोडला नाही. आणि चारू कसं आहे की चारू हा अतिशय चांगला ह्युमन बिंग आहे, नाशिकला मिळालेला अतिशय चांगला सर्जन आणि तो इथं वंडर करेल. मला असं वाटतं तो नक्की करेल. मी त्याला अनेक शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडे वळतो. आता तुम्ही सगळेजण, स्त्रियांना यशस्वी होणं तसं फार कठीण आहे, कारण काय असते की समजा स्त्री आहे ती डॉक्टर आहे आणि स्वतःचा मुलगाही डॉक्टर आहे असं समजूया, आणि दोघंजण जी सासू आहे ती सुनेकडून चहा करावा असं अपेक्षा करते, पण पोराने चहा करावा असं अपेक्षा करत नाही. मला सांगा की दोघांनी एकत्र काम केले का नाही? मग हे जर केलं असेल तर तिने सुनेनेच का येऊन चहा करावा, तिनेच का स्वयंपाक करावा, तिनेच का फोडणी द्यावी? पण ही मेंटॅलिटी आहे आपली. असं मला म्हणायचं नाही की त्या स्त्री नाहीत, ही मेंटॅलिटी आहे. कारण तुमच्यावर काही सासू असतील किंवा आई असतील, त्या सगळ्यालाच मला साष्टांग दंडवत आहे. पण कसं आहे की मेंटॅलिटी कशी आहे की त्यांनी स्वयंपाक करावा, आणि म्हणून कर्तृत्वान महिला होत असताना सगळ्यात जास्त पुरुषाला कर्तृत्वान होत असताना काही अडचणी नसतात. जसं आता चारूने सांगितलं की सुलू म्हणजे माझी बायको, कसं आहे बायको खूप महत्वाची असते. ती महत्वाची नाही म्हणलं तर चांगलं नसतं, फार महत्वाची असते. पण मला किडनी बदलल्यानंतर 29 वर्ष पूर्ण झालं. तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सप्लांट नंतर मनुष्य फार दिवस जगत नाही, पण मी जगलो. कारण काही असतील समजा जगलो. पण रोज किती वाजता जर चाडू म्हटला, रात्री 2ला जरी घरी गेलं तरी मला आतापर्यंत विचारलं नाही की 2 वाजेपर्यंत तू कुठं होतास, एकदाही विचारलं नाही. हा बायकोचा नवऱ्यावर असलेला विश्वास आज नसेल तरी तो ठेवा, कारण तो आपला जो विश्वास आहे यामुळेच आपल्या दोघांचं नातं घट्ट होत असतं. आणि 2 वाजता तिंबून ठेवलेलं पीठ आणि भाजी तयार करून ठेवलेली, ती 2 वाजता त्याला स्वयंपाकाला फोडणी देऊन आधीचं गरम करून तिने मला 29 वर्षात एकदाही दिलं नाही. त्यावेळेस स्वयंपाक करून दिला, आणि म्हणून मी किडनी ट्रान्सप्लांट असून आज करतो. आणि म्हणून पुरुष मोठा होण्याच्या पाठीमागे मला माझ्या मागे 2 स्त्रियांचा हात आहे. एक इथं बसलेली स्त्री रागिनी, जी मला जॉईन झाली नसती मी काहीच केलं नसतं. एक माणूस काहीही करू शकत नाही. मी जे 200 ऑपरेशन करतो त्याचे 100 रागिनीचे असतात. एवढंच झालं. मला संजयने सांगायचं आहे की वडाच्या झाडाखाली जेव्हा दुसरं झाड लावतो त्यावेळेस त्या झाडाचं नाव होत नाही. रागिनीने माझ्यापेक्षा दररोज 2 तास जास्त काम केलं, माझ्यापेक्षा जास्त पेशंट पाहिले, माझ्यापेक्षा जास्त ऑपरेशन केले, पण तिचं नाव झालं नाही. का? कारण माझं अगोदरच नाव झालं होतं आणि त्याच्यामुळे ती माझी असिस्टंट म्हणूनच राहिली. पण डॉक्टर रागिनी ही माझ्यापेक्षा जास्त काम करते. कधीतरी मला असं वाटतं की तुला न्याय मिळेल असं मला वाटतं, आणि संजयला मी नक्की सांगतो
की मला न्याय द्यायचं बंद कर, पण तिला एकदा मोठा न्याय दे ज्याच्यामुळे तिला न्याय मिळेल. माझं पेन्शन त्यांच्यामुळे सुरू झालंय. पैसे ठीक आहे. बेसिक असं आहे की आपण सुलू आणि रागिणीमुळे मला हे सगळं काम करता आलं. तुम्हाला तेच मी सांगत होतो की आपल्या तुम्हाला कर्तृत्वान होण्यासाठी तुम्ही जे आता 15 जण इथं आला, तुमचा जो सत्कार आहे, मला माहित आहे किती भव्य दिव्यातनं तुम्ही गेला आहात. आणि त्या भव्य दिव्यातनं गेला असताना की आता आमच्या बापाई मॅडम आल्या की इथे नाशिकच्या जवळपास कुठेही कॉम्प्लिकेशन गुंता निर्माण झाला डोळ्याचा की ते बापाई मॅडमकडे जायचं आणि त्या गुंत्यातनं स्वतःला सिद्ध करायचं. कारण डोळ्याला इन्फेक्शन झालं, काही झालं, कुठे जायचं, बापाई मॅडमकडे जायचं आणि मग त्यांनी तो डोळा नीट करायचा. समजा त्यांनी केला नसता तर त्या समय सिद्ध झाल्या नसत्या. म्हणजे त्यांना तारेवरची कसरत होती की हे सगळं करायचं. आणि म्हणून तुम्ही सगळ्या जणीच, माझ्यासाठी सगळ्या जणीच तुम्ही बापाई मॅडम आहात. कारण तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय आणि तुम्ही सिद्ध केल्यामुळे आज तुम्ही इथं आला, तुम्हाला समजलेला पुरस्कार मिळाला. आणि हे सिद्ध करत असताना मी स्त्रियांचं पाहिलंय की मी रागिणीच्या बरोबर आता 30 वर्ष एकत्र राहतो. मला हे माहित आहे किती अडीअडचणी असतात आणि या सगळ्या अडीअडचणीमधनं आपले लेकरं सांभाळायचे, नवरा सांभाळायचा, सासू सासरे सांभाळायचे, घर सांभाळायचं, पेशंट सांभाळायचे, एवढं सगळं सांभाळत असताना जबाबदाऱ्या सगळ्या घेत घेत आपल्याला स्वतः केलात. आणि मी महानगरचं आणि मानिनीचं खरंच मनापासून म्हणजे अभिनंदन करतो की आपण एक अतिशय चांगली गोष्ट केली आहे. ती गोष्ट अशी आहे की ज्या स्त्रियांनी चांगला म्हणजे काम केलं त्यांचा सत्कार करणं, त्यांच्या पाठीवर थाप टाकणं की तुम्ही चांगलं काम केलं. कारण चांगलं म्हणणारी माणसं खूप कमी असतात तुम्हाला आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना चांगलं म्हणतायत त्याचा मलाही आनंद आहे. पण कसं आहे बरं का, एक जोक म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा 2 स्त्रिया 3 स्त्रिया बघा गप्पा मारायला बसतात, त्यात माझी बायको असते आणि समजा चर्चा निघाली, त्या चर्चा काय सांगतात, आमच्या ह्यांना तर काही कळत नाही, म्हणजे नवऱ्याला काही कळतच नाही. त्याचं ठरलेलं असतं सेंटेन्स मी नेहमी ऐकत असतो, बसल्या दोघी बोलायला काय कळतं, काहीच कळत नाही. म्हणजे त्याला पद्मश्री जरी मिळाली तरी काही कळत. पण तुम्हाला सांगतो की काही कळत नाही म्हणण्यामध्ये प्रेम असतं. ज्या कळत नाही म्हणतात ना त्यात प्रेम असतं. म्हणजे काय म्हणायचं असतं त्यांना, म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की हा माणूस माझ्यासाठी वेडा आहे आणि म्हणून ते कळत नाही असं म्हणत असतं. आणि म्हणून तुम्ही जे माणसं निर्माण झाले तुम्ही, त्याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही जे प्रगती केली आज आणि ही प्रगती मी बघतोय की तुम्ही सगळेजण असं एकदम चांगलं काम केल्यामुळे ह्यांनी तुमची निवड केली. त्यांनी सांगितलं भोसले साहेबांनी की तो खूप लोक होते, त्या सगळ्यांना कसं निवडायचं, मग आम्ही निवडलं. कारण काहीतरी एक क्रायटेरियामध्ये तुम्ही पुढे आलाय आणि ते खूप महत्वाचं. तर तुमच्या सगळ्यांनाच मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे याची खूप इच्छा होती की संजयची की इतर गोष्टी मी काही सांगाव्या, मी नक्की सांगणार आहे त्या. पण सांगत असताना मला असं सांगायचं तुम्हाला की आपण सगळेजण आता सध्या एका अशा संक्रमणातून जात आहोत. म्हणजे आता आपण पाहतो की आपल्या काळामध्ये इतका सोशल मीडिया नव्हता, आपल्या काळात सोशल मीडिया कमी होता, आता सोशल मीडिया खूप झाला. आणि काय झालं की सोशल मीडिया होणं ठीक आहे, त्याची फार अडचण नाही. पण आपल्याकडे काय झालं, सोशल मीडियाने काही विद्यापीठे निर्माण केली. आता सगळ्यात मोठे विद्यापीठ आहे व्हॉट्सअप विद्यापीठ. म्हणजे आपलं इकडचं जे महाराष्ट्र विद्यापीठ आहे, आपलं मेडिकल ह्याचं विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे आपली, जे काही विद्यापीठ नाही राहिले आपल्याकडे व्हॉट्सअप विद्यापीठ. काय सांगतो तू, आता मी जेव्हा जातो किंवा बापा मॅडमना अनुभव येत असेल, आमच्याकडे डायबिटिक रेटिनोपॅथी नावाचे रेटिनोपॅथी असते आणि पेशंटला त्याला लेसर करत बसावं लागतं आणि त्याच्या पाठीमागे रक्तवाहिन्याचं जाळं तयार होतं. तर त्या पेशंटला जेव्हा डायबिटीज होतं तेव्हा आपण सांगतो किंवा डायबिटीजमध्ये गोड सोडावं. पण आता काय झालंय की डायबिटीज खूप वाढत चाललाय आणि 12% लोक आपल्या मधुमेहाने अंध होत आहेत. पण आता थोडे वाढणार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांग. आता काय झालं आहे की साखर चालत नाही डायबिटीजमध्ये, पण गुळ चालतो. आता मला सांगा, गुळ सांगतो कुणी सांगितलं, त्याच्यात पुन्हा आणखी एक आला असा कंगोरा आला
काळा गुळ चालतो. हे काळा गुळ कुठून आला? तर हे सगळं काळा गुळ किंवा गुळ व्हॉट्सअप विद्यापीठातून आला आहे. आणि हा कसला विद्यापीठ आहे तुम्हाला सांगतो. कुणी लिहिला? तुम्हाला त्याचं हे सांगतो. मूळ असं आहे की एक आई मुलाच्या वडिलाला डायबिटीज झाल्यानंतर काळ्या गुळाचा चहा द्यायची. हा 4थी पास गुराखी. सकाळी सकाळी तो वडिलांच्या बरोबर गुळाचा, आईला म्हणायचा मलाही गुळाचा चहा दे आणि प्यायचा. मग त्याला असं वाटलं की हा हे खूप चांगला शोध आहे की डायबिटीज मध्ये काळ्या गुळाचा चहा चालतो. त्याने लिहून टाकलं व्हॉट्सअपला 4थी पास की काळ्या गुळाचा चहा हा डायबिटीज मध्ये चालतो. आणि आज आपण कितीही समजावून सांगा, किती लोकांना सांगणार आम्ही? 100, 200, 300, 1000. पण आपला सांगतो की प्रत्येकाच्या घरामध्ये डायबिटीज झाला की त्याला काळ्या गुळाचा चहा देतात. का? तो काळ्या गुळाचा चहा चालतो. पण ते पण पॉलिसॅकराइड्स आहे ना. तुम्ही सगळेजण डॉक्टर आहात. तेही गोड आहे, हेही गोड आहे. आणि ते त्याच्यामध्ये ऍक्च्युअली शुद्ध झालेला नाही येतो. त्याच्यामुळे पुन्हा डायबिटीज वाढतो. आणि म्हणून तुम्ही सगळे डॉक्टर आहात. मिनिमम मला असं वाटतं जेव्हा जेव्हा कुठं समाजामध्ये बोलाल तेव्हा डायबिटीज मध्ये काळ्या गुळाचा चहा देऊ नका. कारण आपण सगळ्यांनी जर मुवमेंट आणली नाही तर हा जो काळ्या गुळाचा चहा आहे हा डायबिटीजमुळे 12% जे अंध आहे त्याचं 20% कधी होतील हे कळणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारची गोष्ट केली नाही. आणि आणखी काय की बरेचसे बिस्किट आहेत. मारी नावाचे बिस्किट आहे, ते डायबिटीजसाठी तयार केलं असं म्हणतात. पण त्याच्यात कार्बोहायड्रेट आहे ना. तर तुम्ही काय घेता? त्याचं नावच मारी आहे, घेऊ नका. मी बऱ्याच वेळेस सांगतो, पण ते घेता. म्हणजे तुम्ही जर मराठीत बघितलं तर तुम्ही घेणं योग्य नाही ना. म्हणजे मला काही त्यांचा विरोध नाही, पण माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यामध्ये पाळल्याच पाहिजे. आणि आपण सगळेजण, तुम्हाला हे का सांगतो मी? कारण तुम्हाला जेव्हा फोरम मिळेल, छोटा मोठा फोरम मिळेल, त्या फोरम मध्ये सांगण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे की आता मी एक मागच्या भाषणात सांगितलं होतं, जसं तुम्हाला डायबिटीज मध्ये जसं आहाराचं आता सांगितलं की ते गुळ खात राहतात, त्याला काही करता येत नाही आणि व्यायाम करत नाहीत. कारण आता कसं आहे, डायबिटीज मध्ये व्यायाम करा म्हटलं की पाय दुखतात. आता हे पाय दुखतात त्याला आपण काही करू शकत नाही, पण पाय दुखतातच. पण आता तो पाय दुखायचं कारण असं आहे की तुमची साखर वाढली म्हणून पाय दुखतात. पण ते लोक ऐकत नाही. पण त्यांना आपण व्यायाम करा म्हणून सांगणं कठीण आहे, पण आपण सांगितलं पाहिजे. मी परवा मोबाईल बद्दल बोललो. मागच्या एका भाषणात मी सांगितलं होतं तुम्हाला मोबाईल नाही सांगत, तुम्ही सगळे डॉक्टर आहात. मोबाईलचं विज्ञान मी मागे सांगितलं होतं की विज्ञान असं आहे की मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी आहे मोबाईल. तुम्ही सगळ्यांनी बाहेर बोलावं म्हणून सांगतोय, नीट ऐकून घ्या आणि बोला, कारण हे खूप गरजेचं आहे. मायक्रोवेव्ह तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, त्याच्यामध्ये जर अन्न ठेवलं तर गरम होतं. हीच टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये वापरली आहे. आणि मग त्याच्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते 1.6 वॅट. त्याच्यावर वापरू नये असा अमेरिकेने कायदा केला आहे. आणि म्हणून 1.6 वॅट वापरले जाते. आणि आपण जेव्हा फोन लावतो तेव्हा एका पिलरवर दुसऱ्या पिलरला जातो, तर त्याच्या वेव्ह क्रिएट होतात आणि त्या वेव्ह मॅग्नेटिक एनर्जीने पकडल्या जातात. बरोबर आहे? म्हणजे 2 ठिकाणी वेव्ह क्रिएट झाल्या 1.6च्या, आणि झाल्यानंतर त्या आपण कानाला लावतो. खरं तुम्ही सगळेजण मनात न बघा, जेव्हा तुम्ही कानाला लावता तेव्हा कान दुखतो का नाही? दुखतो का नाही? मग हा कान जर दुखत असेल त्याचं कारण आहे वेव्ह. ह्या वेव्ह आपल्या कानातून ब्रेनला जातात आणि त्यामुळे आपलं डोकं दुखतं, म्हणजे कान हे दुखतं. आणि आता सिद्ध झालं आहे की हे कानाला लावल्यामुळे 5% ब्रेनचे कॅन्सर वाढलेले आहेत, 5% मेंदूचे कॅन्सर वाढलेले आहेत. तरी आपण लावतो. हा भाग आपला हळूहळू काळा पडतो. असं बघतो आपण, आपले डोळे निस्तेज होतात, कोरडे पडतात. मॅडम बसल्या आहेत, चष्म्याचे नंबर आता वयाच्या 40व्या वर्षी पण वाढतात. आलं लक्षात? का? कारण तो आपण मोबाईल वापरत राहतो, त्यातला ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यात जातो आणि त्यामुळे आपले चष्म्याचे नंबर वाढतात. पण आपण वापरतोच. असं म्हणतात की स्पर्म काउंट कमी होतो तरी आपण वापरतो. म्हणजे आपण काही झालं, बसल्यामुळे आपले गुडघे दुखतात, सांधे दुखतात तरी वापरतो. त्याचबरोबर आपण अंधारामध्ये पण चोरून वापरतो. पण हे केल्याने आपलं स्वतःचं नुकसान आहे. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? आपण जर वापरू नका म्हटलं तर होणार आहे का? नाही. आणि म्हणून आपण विज्ञान सांगून पुढे सांगणं काय गरजेचं आहे की हा कसा वापरावा. हे बघा,
16 ते 18 इंच पर्यंत हे वेव्ज आहे. म्हणून हा फोन आपल्या शरीरापासून 18 इंच दूर ठेवा. म्हणजे हातात धरून चालावं, खिशात ठेवू नये, कुठल्याही खिशात ठेवू, हातात ठेवा. त्यानंतर स्पीकर फोनवर बोलावं, म्हणजे दूर राहतो. आपण स्पीकर फोनवर का बोलत नाही? कारण आपल्याला चोरून बोलायचं की आपलं कोणी ऐकू नये, म्हणजे मित्राला मैत्रिणीला, म्हणून आपण असं लांब बोलतो. तसं मग ब्लूटूथ लावा, वायरचा ब्लूटूथ चांगला. तो नसेल तर वायरलेस लावा, ब्लूटूथवर बोला, ते जास्त चांगलं. फोन तुम्ही जेव्हा चार्ज करता तर चार्ज करत असताना फोन लिव्हिंग रूममध्ये लावा, बेडरूममध्ये लावू नका, म्हणजे तुम्हाला त्या वेव्हपासून दूर राहता येईल. लहान लहान गोष्टी आहेत. लहान मुलं ज्यांना आता पहा तुम्ही, ते लेकरू रडलं त्याच्या हातात फोन, लेकरू तुम्हाला स्वयंपाक करू देत नसेल त्याच्या हातात फोन, जेवत नसेल त्याच्या हातात फोन, तुम्हाला सिरियल बघू देत नसेल त्याच्या हातात फोन. लहान लेकराला आपण फोन दिल्याने प्रूव्ह झाले आता विज्ञानामध्ये की त्याचा IQ हुशारी कमी होत चालली आहे. आणि म्हणून 1 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलाला मोबाईल दिल्याने त्याची हुशारी कमी होत चालली, ती देऊ नये. आणि हा कठीण आहे, म्हणजे हे कोणी ऐकणार नाही माझं, पण मी हे सांगत त्याच्यासाठी राहणार आहे की ते गरजेचं आहे. 20 वर्षानंतर हे कळेल की ऐकलं पाहिजे. आणि म्हणून लहान मुलांना मोबाईल देऊ नये. आणि आता काय झालं, जिद्दीच आहेत मुलं. समजा तुम्ही मोबाईल दिला नाही तर दगड घालायला सुरू करतात. का? कारण त्यांना तुम्ही त्याची सवय लागली, आणि हे जिद्द पुढे आयुष्यभर राहणार आहे असेच, आणि ते मुलं एक्सेंट्रिक होणार आहेत. आणि म्हणून आपलं हे जर पाळायचं असेल तर हा मोबाईल आपण त्यांना देता कामा नये. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास वापरावा, आणि 20 वर्षानंतर 2 तास, याच्यापेक्षा जास्त मोबाईल वापरू नये. वापरायचा असेल तर तुमचा व्हॉट्सअप आहे तो जोडा कॉम्प्युटरला, आणि 24 तास बघा, YouTube तिकडे जोडा आणि पहा. पण कसं आहे की आपलं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे, आणि हे झालं तर ते फायद्याचं. आज आपण पाहत होतो, आपण सगळे डॉक्टर, 1947ला कार्डियाक डिसीजमुळे किती लोकांचा मृत्यू व्हायचा? 18%. आता आपण स्वतंत्र झालो, आता किती व्हायला पाहिजे? 2%, 1%, बरोबर आहे? आता 42% होत. असं का झालं? कारण आपल्या ह्याच्यामध्ये जे खाण्यामध्ये येत आहे सगळं, काय खातो आपण? जंक फूड आहे ना, पिझ्झा, बर्गर. आता नवीन निघाले काय तर हॉट डॉग, कोल्ड डॉग, बगळा डॉग, तिकडा डॉग, असे इतके कुत्रे निघाले, किती कुत्रे खाणार वा, आहे का नाही? तर हे सगळं मला असं वाटतं की हे बंद झालं पाहिजे. का सांगतो? तुम्ही सगळे डॉक्टर आहेत का नाही? याच्यात कॅलरी खरंच आपण वापरतो का? या जंक फूड मधली कॅलरी जे आहे ते आपण वापरतच नाही. मग आपण काय खातो? जी एनर्जी आपण वापरत नाही आपल्या याला. माझं काय म्हणणं आहे की डिझेलच्या, पेट्रोलच्या गाडीत डिझेल चालतं का? पण आपण सगळेजण आपले पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकतो जंक फूड खाऊन, आहे का नाही? डिझेल टाकू नका, पेट्रोलच टाका, आणि ते टाकण्यासाठी जंक फूड खाऊ नका. मी नेहमी सांगत असतो की खा पिझ्झा आणि बर्गर. म्हणजे काय की हे सगळे जंक फूडचं नाव आहे ना. आता घेतलं तुम्हाला मी, हॉट डॉग, कोल्ड डॉग, काय ते पिझ्झा, बर्गर. खा पिझ्झा आणि बर्गर, व्हा आजाराने जर्जर. म्हणजे हे खाल्ल्यास आजार होणार. मग काय करा? खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आबा. म्हणजे तुम्ही जर भाकरी भाजी खाल्ली तुम्ही सांगा. कारण कसं आहे की जोपर्यंत आपण त्याच्यातले तज्ज्ञ आहोत, आपण जोपर्यंत हे सांगणार नाही तोपर्यंत हे लोक करणार नाही. आणि त्यासाठी आपण करा. मला रागिनी नेहमी सांगते हे सांगायचं तू बंद कर. त्याचं कारण आहे की तिला पिझ्झा आणि बर्गर आवडतो. मग ते आम्ही तर कुठलं दुकान असतं? मॅकडॉनल्ड. त्या मॅकडॉनल्ड मध्ये जाऊन बसलो की लोक आमचा फोटो काढतात. आता हे तुम्हाला माहित आहे की हे भाषण सोशल व्हायरल झालेत माझे सगळे. लहानांना आम्ही काय कुठला काय खातात, पिझ्झा खाताना पाहिला ते म्हणलं मी नाही खात. मग ते असं वाकडं खात राहते. मला असं नको ना खाऊ, पिझ्झा खायचाच नाही, कशाला खा? पिझ्झा आणि बर्गर हे सगळ्यात, आणि मला आवडत नाही असं नाही. पण माझं म्हणणं असं आहे की तो घरी तयार करा, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी टाका आणि करून घ्या. त्याच्यात ज्या विनाकामाच्या गोष्टी आहेत त्या वापरू नका. पण आपल्याला आपला आहार जो आहे तो आहार आपण सांभाळलाच पाहिजे, व्यायाम केलाच पाहिजे. आपल्याला सांगतो, आपल्या माहितीचं सांगतो. आता मला किडनी ट्रान्सप्लांट, मी स्टेरॉइड खातो, आझोथायरोन खातो, सायक्लोस्पोरिन खातो, 3 इम्युनोसप्रेसेंट खातो. सकाळी 8 गोळ्या, नाश्ताच गोळ्याचा असतो, संध्याकाळी 6 गोळ्या खातो. गेली 29 वर्ष. पण मी गेली 29 वर्ष रोज चालतो, एकही दिवस थांबला नाही माझं चालणं. म्हणजे माझा पाय दुखत नाही असं नाही, माझाही पाय दुखतो.
सकाळी उठताना सगळं अंग दुखतं का नाही? सगळ्यांचंच का दुखतं? कारण ते आपल्याला उठू देत नसतं. कोणीतरी माणूस असतो बाहेर, तो आपलं उठू देत नाही. माझं अंग दुखतं. पण त्या आळसावर जेव्हा तुम्ही विजय मिळवता तेव्हा यशस्वी होता. सकाळी उठायचं आणि चालायला जायचं. आज 29 वर्ष मी रोज 5 किलोमीटर तरी चालतोच. एकही दिवस असा गेला नाही, उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असो, पण रोज 5 किलोमीटर चालतो. आणि हे चालल्याने मग मी काम करू शकतो. तर मला असं वाटतं की लहान लहान गोष्टी आहेत, ह्या जर आपल्या गोष्टी आपण लोकांना सांगितल्या की तुम्ही असं करा, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. म्हणून आपण सगळ्यांनी जर इतरांना नुसतं थोडं सांगितलं, 4 माणसांना सांगत गेलं, तुम्ही 15 जणी आहात, 15 लोकांनी ठरवलं की 100 लोकांना सांगायचं, 1500 आहे ना, आहे का नाही? आणि म्हणून आपण सगळ्यांनी इतरांना हे आज का गरज आहे? कारण आयुष्य आपलं वाढायलाच पाहिजे ना. म्हणजे आधी आपण 48 वर्ष जगायचो, आहे का नाही? पुन्हा त्याचं 52 झालं, 52चं 58 झालं, 58चं 62 झालं, 62 आता 68 झालं, 72 झालं. आता काय होत चाललंय? कमी होत चाललंय. यंग जे आहेत त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने होत चाललाय. का? आहार जो आहे, आपण पाहतो ओबेसिटी, भारतामध्ये ओबेसिटी 33% झाली आहे. का झाली? काही नाही, पिझ्झा आणि बर्गर. एक उदाहरण सांग. मी जे मध्ये होतो टीम, एका मुलाने सांगितले की अरे माझी आजी घेऊन आला होता आणि माय ग्रँड मदर, त्याला ऍडमिट केलं आणि मी चहा प्यायला गेलो गप्पा मारायला बाहेर. आल्यानंतर 16 वर्षाचा प्लम मुलगा म्हणे आय हॅव चेस्ट पेन. कुठं? ओपडीत बाहेर जेजेच्या. आम्ही त्याला आत घेऊन जाईपर्यंत हिज हार्ट स्टॉप. आम्ही सगळे प्रयत्न केले, तो नाही वाचला. आणि त्याचं कोलेस्ट्रॉल बघितलं, ते 1000 होते. त्याच्या आईवडील काश्मीरला गेले होते, त्यांना परत बोलवलं आणि आल्यास त्यांनी सांगितले की सर आम्ही काय करायचं? पहा हतबलता का झाली, आम्ही काय करायचं? या मुलाने गेल्या 8 वर्षामध्ये घरचं जेवण केलं नाही. म्हणजे ते सोडला, ते तर मला काही वाटलं नाही, पण मध्ये 8 वर्षात ह्यांनी पाणीच नाही पिलं. म्हणजे काय? ते बाहेरचं थम्सअप पण हे जे मिळतं पेप्सी तोच पितो तो. म्हणजे 8 वर्षात पाणी पिलं नाही, 8 वर्षात घरचं जेवण केलं नाही, तो वाचेल कसा? आणि म्हणून आज आपल्याला लोकांच्या आहारात सांगण्याची गरज पडली आहे. ते आपण सांगितलं पाहिजे की बाबा हे आहार जो आहे, हा आहार तुम्ही बदला. आणि हा असं नाही की खाऊ नका, सगळं खा, पण आठवड्यात एकदा, आहे का नाही? बाकीचं सगळं रुटीनली जेवण आहे ते करत राहा. कारण आपल्याकडे खूप चांगलं अन्न आहे, हे आपण घेतलं. असं नाही की तुम्ही चपाती खाऊ नये, चपाती नक्की खा. जे कोणी सांगतात ग्लुटीन आहे, ते फार कधीतरी त्याचा त्रास होतो. म्हणून डायबिटीसच्या लोकांना चपाती खाता येते, असं नाही की खाता येत नाही. पण आपण काय करतो? 2 गोष्टी आहेत आपल्याकडे. एक तर खूप ओव्हर करतो, म्हणजे आपण मालनरीश होऊन जातो. का? मी आता डायटिंग, आता नवीन शब्द आहे डाएट. म्हणजे काय? खायचंच नाही काय, आणि एकदम असं इमॅसिटेड व्हायचं, म्हणजे टीबी झाली असं. म्हणजे एक तर टीबी करून घ्यायची किंवा ओबेसिटी करून घ्यायची, मधला मार्गच नाही. तसं नका करू ना. मधला मार्ग जो आहे, तर मी नेहमी सांगत असतो थोडं पोट येऊ द्या. का? त्याचं कारण तुम्हाला सांग. पोटात जर तुमच्या थोडासा फॅट असेल तर गाल बाहेर येतात, पोटात तुमच्या फॅट नसेल तर गाल मध्ये जातात. स्त्रियांचं सौंदर्य खतम होऊन जातं. थोडं पोट वाढलं काय होत नाही. हे सगळं जे बाहेर ऐकतं ते हे असं काय झालं, इथं काय वाटतंय, हे झालं, अरे असू शकतं ना. मला सांगा, एवढ्या जवळ येऊन कोण निरखून बघायला? घाबरून नका जाऊ, दामूनच बघत काय आहे की सुंदरता हा स्त्रीचा गुण आहे, पण त्याच्यासाठी फार बेजार होऊ नये. थोडं कमी बेजार व्हा, सुंदरच आहात तुम्ही. मी तर असं बघतो की सगळ्या स्त्रिया सुंदरच असतात. का? देवाने निर्माण केल्या, त्या का मी आणि तुम्ही निर्माण नाही केलेल्या. आणि स्त्रीला पुरुषापेक्षा 10 पट जास्त सौंदर्य दिला आहे लक्षात. पुरुषांना पण दिलंय, असे कधी कधी हंक असतात आपल्या, फार कमी. काय म्हणजे मला सांगा की चारूच्या बाजूला उभं राहिल्यानंतर इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो का नाही? तुम्ही उभं राहून बघा, त्याच्या बाजूला उभं राहिलं की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. एकदम हात, गोडा पान, सड पातळ, सगळेच गुण आहेत. त्यामुळं
सगळ्यांनी जेव्हा असं आपण स्वतःला करत असताना, सिद्ध करत असताना नेहमी लक्षात ठेवा, चांगलं जगा. यांनी सांगितलं मी स्वयंपाक करतो. स्वयंपाक ही माझी हॉबी आहे. मी जर स्वयंपाक केला, तिला मी सांगितलं की कसं चांगला कसा होतो. कसं आहे बाबा, तुमचा का चांगला होत नाही असं माझं म्हणणं आहे. तुमचाही चांगला स्वयंपाक होतो. असं आहे की तुमचा स्वयंपाक ही चांगलाच होतो, पण आणखी चांगला कधी होईल. रुटीन सवय असते माणसाला. हे मसाला टाकला, ते मसाला टाकला, ते मसाला टाकला. रुटीन काय चुका येतात. तुम्ही केलेला स्वयंपाक आणि हॉटेल मधला स्वयंपाकात का फरक असतो. हॉटेल मधला गोड लागत नाही ना, त्याच्याकडे तर खूप मसाले आहेत. का? कारण ते मसाले टाकत असताना त्याचं जे ज्ञान किंवा त्याचं जे भान असतं ते शून्य असतं. त्याला काय करायचं, त्याला महिन्याच्या अखेरीस 50,000 रुपये घ्यायचे. काही बघत नाही आणि सगळी भाज्या सारख्याच लागतात हॉटेलमध्ये. पण काय होतं, हे बघ ना कांदा थोडा कमी झाला, हे लसूण नाही आहे. मग घरची भाजी तुम्ही केली चांगली होती, मी केली आणखी का चांगली होती. कारण मला एकदाच करायची असते. तुम्हाला रोज करावी लागते. मला रोज करायला लागेल तर मी चांगली नाही करणार. मी कधीतरी करतो म्हणून ते चांगली होत. आणि म्हणून दर रविवारी मी घरी राहत नाही. जसं संजयने सांगितलं त्याचं कारण आहे. कारण काय, शनिवार रविवार बाहेर जाऊन जेव्हा सरकारमध्ये होतो तेव्हा सुट्टीच्या दिवशी काम करायची सवय लागली. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची. यावेळेस खरंच मला जायचं नव्हतं, खूप कंटाळा होतो. दिल्लीला जायचं नाही ठरवलं होतं. पण काय त्या लोकांचे फोन यायले, म्हणलं हा जाऊया. पण कधी कधी वाटतं माणसाला एक दिवस संडेला सुट्टी घ्यावी. आता तर 67 असल्यामुळे मलाही वाटतं सुट्टी घ्यावी, ती निश्चित घ्यावी. आणि आपल्या घराच्या वर आता रविवारी मी जेव्हा घरी असतो त्या दिवशी प्रत्येक जण, म्हणजे माझी सून आहे किंवा माझा मुलगा आहे किंवा माझी बायको आहे, माझा पुतण्या आहे, घरी येते सगळे, हे सगळेजण एक वस्तू खात नाही. प्रत्येक जण वेगळी गोष्ट सांगतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. का? एक दिवसच मिळतं ना. आणि मी ते सगळ्यांना करून देतो. पण ते करण्यामध्ये माझं आयुष्य वाढतं. हे लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट इन्व्हॉल्व होऊन केली, माणसाचं आयुष्य वाढतं. आणि माझी पुढची माझं इन्स्पिरेशन आहे माय. माझी जी माय आहे ती आता 90 वर्षाची. तिने मला दुसरा जन्म दिला. शिकलेली नाही ती, पण त्याच्यामुळं काय, तिला जाऊन भेटलं एकदा. तर माईने कसं असतं बघा, किडनी देताना आमच्या, तुम्हाला माहिती आहे की आमचे डॉक्टर चिंबड होते, म्हणजे तुम्हाला हम किडनी निकाले. ते मला काही कळत नाही. ऐक माझं, मला भूल दे, किडनी काढ, तू बसव, चलती का नाही बघ. बघा बिना शिकलेली आहे ती, चलती का नाही बघ, आणि नाही चढली तर दुसरी काढ. हे बघा, मी इथं का आलो, त्या माईच्या एका शब्दाने आलो. जर माझी एक किडनी नाही चालली तर दुसरी किडनीला आपण तात्या जगला पाहिजे. जी आई, जी माय माऊली स्वतःच्या जीवावर उदार होऊन मुलाला जगवते, त्या मुलाने चांगलं जगलं पाहिजे असं म्हणून मी आज त्या माय माऊलीमुळे मी आज हे सगळं करू शकतो. मला पुढे रागिनी बरोबर भेटली, एकट्याने केलं नसतं. जर मी काही पागल होऊन सगळीकडे फिरत असेल त्याचं कारण रागिनी आहे, मी नाही. ती एकटी मला भेटलीच नसते. तर एकटा माणूस एवढं करू शकत नाही काम. पण दोघांनी मिळून आपला सांगतो, आम्ही 692 ठिकाणी शिबिरे केले. 1,30,000 ऑपरेशन बाहेर जाऊन केली आणि 3.5 लाख ऑपरेशन जे मध्ये केली. म्हणजे हे सगळं काम होऊ शकतं. आम्ही एकत्र काम करत राहिलो, आजही करत आहोत. रागिणीचे आता रुग्णालय सुरू होत आहे. आणि पुन्हा जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला आज तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आताच 8 मार्च होऊन गेला आहे आणि तुमच्या सगळ्यांना पुढच्या आयुष्यामध्ये यश मिळावं. मला एवढंच फक्त म्हणायचं की ॲडजस्ट करा. आलं लक्षात? काय असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण घरच्याच माणसावर रागवतो, बाहेर गेले की सगळ्यांना ॲडजस्ट करू, हां या नमस्कार. पण ते तर तुझ्याबरोबर एकच सेकंद आहे ना, त्याला काय नमस्कार करते. ज्यांच्याबरोबर जन्म काढायचा आहे तिथं भांडणं करू नका, तिथं उन्हे दुने काढू नका, तिथं प्रेम करा आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवा आणि अतिशय म्हणजे यशस्वी जगा, यशस्वी व्हा. आता हातचा तुम्हाला पुरस्कार समय सुद्धा मिळतोय. असेच मोठे मोठे राज्याचे पुरस्कार मिळू दे, त्याचबरोबर तुम्हाला भारताचे पुरस्कार मिळू दे आणि याच्यातल्या एखाद्याला पद्मश्री मिळू दे असं देवाकडे प्रार्थना करतो. आणि माझं धन्यवाद सर. म्हणजे तुमच्या कामातून दृष्टी तर साफ होतेच, पण आज कान सुद्धा साफ झाले सगळ्यांचे आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
यानंतर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे पुरस्कार सोहळा. यामध्ये मी पहिल्यांदा आमंत्रित करते डॉक्टर मीनाक्षी बापळे यांना. त्यांनी पुरस्कार या क्षेत्रात निदान आणि उपचाराद्वारे व्यापक स्तरावर काम केलेल्या महाराष्ट्राचा प्रसिद्ध नाव म्हणजे डॉक्टर मीनाक्षी मनोहर बापळे. 1975 सालात त्यांनी नाशिकमध्ये नेत्ररोग निदान व उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली. डॉक्टरांची संघटना असलेल्या नार्डच्या उपाध्यक्ष असताना स्पर्धेतल्या सहभागाबद्दल सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्यकालाचा त्यांचा मुलगा मनीष यांनी पुढे सुरू केला. ऑप्थॅल्मॉलॉजी सोसायटीचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या माजी सदस्य अशी विविध पदे भूषवलेल्या डॉक्टर मीनाक्षी बापळे यांच्या उल्लेखनीय निधनाचे त्यांना पुरस्कार देताना आम्हाला मनाची आनंद होते. सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद मीनाक्षीताई. म्हणजे डॉक्टर म्हणून निघाले. 1996 सालात त्यांनी नाशिक फर्टिलिटी सेंटर सुरू केलं. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याला माय महानगर माननीचा सभा सुद्धा पुरस्कार देताना यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. यानंतर पुढील नाव आहे डॉक्टर राजश्री शैलेश कुटे यांना माय महानगरचे संपादक श्री संजय सावंत, डॉक्टर रागिणी पारेख यांनी शान वृक्षरोग आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॉस्पिटलमध्ये सेवा दिली. महत्वाचं म्हणजे केवळ वैद्यकीय सेवा न करता डॉक्टर पूजा वर्गाकर यांनी सामाजिक बांधिलकीही देत असते. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची न्यायगंगा प्रभावित करण्यासाठी विजय दिला नावाने ते पुस्तक सांगतात. या हॉस्टेलमध्ये केवळ राहणच मोफत नाही तर जेवण, पुस्तके, कपडे सर्व पुरवलं जातं. तसंच त्यांना करिअर विषयात मार्गदर्शन केलं जातं. यासोबतच आदिवासी स्त्रियांच्या आरोग्य संवर्धनासाठी अनेक कॅम्प्स देखील घेतले. वैद्यकीय क्षेत्रातील या देवदूताला माय महानगर माननीचा मानाचा मुद्दा. अशा कितीतरी सेवांवर डॉक्टर सुनीता सिंगरे यांचं काम अविरत सुरू आहे. त्यांच्या या उल्लेखनीय प्रवासाला
एवढेच नव्हे तर मुलांची निकोपवाढ आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठीही त्या शाळांतनं व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करतात. योग साधनेअंतर्गत त्यांनी प्रथमच चंद्रनमस्कार योग साधनेचाही प्रचार केला. शहरातल्या 150हून अधिक शिक्षकांच्या माध्यमातून डॉक्टर प्रीती त्रिवेदी 14 वर्षापासून रुग्णसेवेच्या वाटेवर व्याधीमुक्तीचं उल्लेखनीय कार्य करत असलेल्या डॉक्टर प्रीती त्रिवेदी यांना महानगर माननीचा सलाम देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. यानंतरचं नाव आहे डॉक्टर जस्मीन दिलशाद बेग. डॉक्टर जस्मीन बेग यांना महानगर माननीचा सलाम. डॉक्टर बेग यांना स्वयंसिद्ध पुरस्कार. आपल्या बातम्या डॉक्टर जस्मीन बेग यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. शाल वृक्षारोपण आणि ट्रॉफी देऊन त्यांना पुरस्कार प्रदान करतात. यानंतरचं नाव आहे डॉक्टर स्नेह आयव्हीएफ सेंटरमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या बातम्या. डॉक्टर स्नेह चव्हाण यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार उपलब्ध करून दिले. प्रभावी उपचारांसाठी अचूक रोग निदान देखील तितकंच महत्वाचं असतं. म्हणूनच अनुभव आणि कौशल्याच्या बळावर आजवर अचूक रोग निदानात डॉक्टरांना त्यांची मोठी मदत झाली आहे. सामाजिक बांधिलकी राखत विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमात सलाम. त्यांना स्वयंसेवा पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. डॉक्टर लीना ठाके यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. मुलांच्या आजाराचे निदान आणि अत्यंत कुशलपणे उपचार करणारे नाव म्हणजे डॉक्टर लीना मधुकर ढाके. गेल्या 2 दशकांपासून ग्रामीण आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारीपदी डॉक्टर लीना ढाके यांनी काम केले. त्यामुळेच कळवण सटाणा डॉक्टर लीना ठाके यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. शाल ट्रॉफी आणि वृक्षारोपण करून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पुढील पुरस्काराच्या मानकरी आणि इकडे बघा. थँक्यू मॅम. थँक्यू सर. या पुढील पुरस्कार मिळतोय डॉक्टर
या आजचे निदान आणि उपचार करणारे नाव म्हणजे डॉक्टर सुनीता नानासाहेब खरे. सुजय नेत्र नेता संस्थेसह श्रावस्ती महिला संघाच्या सदस्य असलेल्या डॉक्टर सुनीता खरे यांनी विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी देखील जोपासली. विद्यापीठातून पाली भाषेची पदविका मिळवतानाच कथ्थक नृत्याचा अभ्यास देखील त्यांनी केलाय. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला महानगर मानवता सन्मान. या ठिकाणी आपलं महानगर यांच्या वतीनं माननीय स्वयंसिद्धा पुरस्कार 2024 या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. या ज्यांच्या हस्ते या स्वयंसिद्धा माननीयांना पुरस्कार या ठिकाणी वितरण झालं आहे ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आजचे प्रमुख अतिथी आणि ज्यांचं मी खरं तर त्यांना आल्या भेटलो. मी तुमचा फॅन आहे. पद्मश्री तात्याराव लहाने, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं आणि आपण त्यांचं भाषण ऐकलं त्या डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, त्याचप्रमाणे नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि लहाने सरांनी त्यांचं फार तोंड भरून कौतुक केलं. डॉक्टर चारुदत्तजी शिंदे सर, लाखे मॅडम, सावंत साहेब, भोसले साहेब आणि तुमची सगळीच टीम. खर तर लहाने साहेब, माझा सुपा एवढं काळीच झालं. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नित्ताविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, असं त्या काळात महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणाले होते. आणि ते करीत असताना त्यांनी सावित्रीला शिक्षण दिलं, स्वतःच्या पत्नीला शिक्षण दिलं, स्वतःच्या पत्नीला अगोदर शिकवलं आणि म्हणून ती मुलींची पहिली शाळा काढू शकली आणि म्हणून मुली शिकल्या. मला असं वाटतं की त्या मुली आतापर्यंत इतक्या शिकल्या की आपल्या महानगरने त्यांचं कौतुक करावं. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मला असं वाटतं की ती त्यांची पुण्याई आहे. परंतु त्यांचा वारसा सावंत साहेब, आपण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही. तो वारसा आपण अव्याहतपणे चालवता आहात. सावित्रीबाईला जितका आनंद झाला असेल तितक्यापेक्षा जास्त आनंद मला असं वाटतं की आम्ही त्यांच्या आई वडील म्हणून आमच्या लेकीचा आमच्या डोळ्यात सन्मान होतो आहे आणि तो सन्मान करणारं या जगात कोणीतरी आहे आणि ते आपलं महानगर आणि तात्यासाहेब लहाने आपली. डॉक्टर साहेब, मी आपल्या आतापर्यंत जितके भाषण आहेत तुमचे आणि तुमचे बंधू विठ्ठलराव लहाने यांचे ऐकलेले, युट्यूबवर ऐकलेले आहे, त्याचं निम्मा अधिक माझं तोडपाठ झालेलं आहे. खर तर हल्ली ज्याच्या पायाजवळ जाऊन नतमस्तक व्हावं असे पाय हल्ली शोधून सापडत नाही. ज्या संस्थेबद्दल याच्याबद्दल कौतुक करावं अशा संस्था किंवा असे आपल्यासारखे, मला असं वाटतं की एक वृत्तपत्र
त्याचं काम बातम्या छापणं, त्या समाजापर्यंत पोहोचवणं इतक्या याच्यापुरता मर्यादित न राहता आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते अशा समाजाचं देणं लागतो की ज्याने समाजामध्ये आपलं स्वतःचं काम करता करता त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं, पण त्याच्यामधून समाजाचं भलं करता आलं आणि ज्यांनी समाजासाठी इतकं मोठं योगदान दिलं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण या ठिकाणी दिली. मला असं वाटतं की जरी आपण 10, 15, 20 जणांना या ठिकाणी हा पुरस्कार दिलेला असेल, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात मला असं वाटतं की तो या नाशिक जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील, या भारतातील सगळ्या डॉक्टरांचा सन्मान आहे असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, कधी कधी असं मलाही वाटतं आणि आपणही म्हणता कधी कधी बा एखाद्या केसमध्ये आपल्याला जर अपयश आलं तर आम्ही काही देव नाही, आम्ही तुमच्यासारखे माणसं आहोत. हे खरं आहे. तुम्ही जर देव नसाल आणि तुम्ही सगळे डॉक्टर आहेत ना, तुम्हाला आज पुरस्कार मिळालाय, तुम्ही सगळे जरी देव नसाल पण देवाची शपथ घेऊन सांगतो की देवापेक्षा तुम्ही कमी सुद्धा नाही. एका ग्रामीण भागातून म्हणजे आता आम्हाला सावंत साहेब तुम्ही सांगितलं डॉक्टर तात्यासाहेब लहानेंबद्दल ज्याची शिकण्याची कुवतच नव्हती, 18 दारिद्र्य घरी, अशाही परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातला माणूस शहरामध्ये जाऊन तो पद्मश्री मिळवतो, तो डीन होतो, तो हजारो लाखो लोकांना दृष्टी देतो, आपण म्हणतो ना दुनिया धावतो. तुम्ही त्या लोकांच्या जीवनामध्ये वेगळी म्हणजे दृष्टी देऊन त्यांना सृष्टी दाखवली. एवढं मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलं. खरं तर युट्यूबवर ऐकलं पण समक्ष तुम्हाला ऐकायचं होतं. आणि याच्यापेक्षा पुढचं मी तुम्हाला सांगतो की मी आमच्या निफाडला शारदीय व्याख्यान मला दसऱ्याच्या वेळेला असते आणि डॉक्टर साहेबांची मी म्हणजे त्या तीन व्याख्याते असतात, त्यांची तारीख सुद्धा फायनल झाली होती. परंतु अचानक त्यांना काही कामानिमित्त परदेशी जायचं असल्यामुळं त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सॉरी, तुमची क्षमा मागतो, मला अचानक काम निघालं, मी पुढच्या वर्षी येईल. आणि आत्ता येता रस्त्यानं मी त्यांना फोन केला की डॉक्टर साहेब मी शिवाजी लेपले बोलतो, तुमची आम्हाला या दसऱ्याला तारीख पाहिजे. आल्या त्यांनी सांगितलं की यावेळेस मी नक्की येईल. हे सांगण्याचं कारण असं की आपण एवढ्या संख्येने ऐकलं ना, मी निफाडला हजारो लोकांना ते ऐकवणार आहेत आणि यासाठी ऐकवणार आहेत. तुम्ही नुसते डॉक्टर त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही प्रबोधन करता असं नाही, परंतु सगळ्याच क्षेत्रामध्ये माणसांनी कसं वागलं पाहिजे, मग ते आहार असू द्या, सामाजिक असू द्या, आईवडील असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही इतके निष्णात तरबेज आहात. आणि ते तुमचं जर ऐकलं, असं म्हटलं जातं की सोनारालाच कान टोचावे लागतात, तुमच्या शब्दाला धार असते, तुमच्या शब्दाला प्रमाण असतो. आणि म्हणून आज एक नवी सृष्टी ही या ठिकाणी ही सगळी मंडळी घेऊन जाणार आहेत. आणि माउथ पब्लिसिटी म्हणतात ना, तुम्ही मोबाईलबद्दल कालच तुमची क्लिप ऐकली, तुमची जी आहे ना मोबाईलच्या संदर्भामध्ये, खरं तर निश्चित काळजी करण्यासारखे दिवस आहेत. तुम्ही जे सांगितलं ना, हे सगळ्यांनी अनुभव आहे का मला कधी असं वाटायला लागलं का हा अँड्रॉइड मोबाईल वापरावा का नाही. आपण ऐकलेलं आहे विज्ञान शाप की वरदान, हे नसेल मोबाईल, त्याच्यात इतकं आहे. आयुष्यभर आपण शिकत गेलो तरी मोबाईल पूर्णपणे आपल्याला शिकता येणार नाही. परंतु जे चांगलं घ्यायला पाहिजे ते सोडून हल्ली आपण पाहतो की माणसांची जे अनावश्यक आहे, जे वाईट आहे तेच लवकर आकलन केल्या जातं. आणि म्हणून चांगली गोष्ट सुद्धा नकोशी वाटते. आणि ते मोबाईलचं तुम्ही उदाहरण सांगितलं आहे. जर कदाचित आपल्याला तो चांगला वापरता येत नसेल तर तो वापरला नाही तरी चालेल, असे दिवस आता आलेले आहे. आणि डॉक्टर साहेब मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की एक दिवस असा येईल की सरकारला कायदा करावा लागेल, मोबाईल किती दिवस वापरावा किंवा काय वापरलं याच्यावर तुमचं नियंत्रण असणार आहे. आणि चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. असे दिवस सुद्धा लांब नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना, मृगजळ
आपलं वाळवंटामध्ये वय असेल, थोडं एकच मिनिटात संपवतो की अशाही परिस्थितीमध्ये वाळवंटामध्ये एक पाण्याचा झरा सापडावा अशा प्रकारचं काम आपल्या महानगरकडून हे समाजाला शहाणं करण्याचं काम सावंत साहेब आपल्याकडून होत आहे. म्हणून मी मुद्दामहून या सगळ्या डॉक्टरांचा त्यांच्या पालक या नात्याने आपला आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी टेपले यांना मी विनंती करते, सर तुम्ही मंचावर यावं. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपण इथं आयोजित केलेला आहे आणि हेमंत भोसले सर हे असतील, यासह जे आहेत कविता जोशी लाखे मॅम यांनी देखील महत्त्वपूर्ण सहभाग यामध्ये नोंदवलेला आहे. यासह माय महानगर आणि आपलं महानगरचे संपादक संजय सावंत सर यांचं देखील महत्त्वपूर्ण वाटा या संपूर्ण जो आहे पुरस्कार सोहळ्यामध्ये आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सर्वात प्रथम हेमंत भोसले यांचा आपण सन्मान करूया. डॉक्टर तात्याराव लहाने थोडं मागे आहे बाबा. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. यानंतर यासह पुढील नाव घेते मी आपलं महानगर आणि माय एक सेकंड. Yes, sir. Thank you, sir. आणि ट्रॉफी देऊन त्यांचा आपण सत्कार करतो. धन्यवाद संगीताताई. माय महानगर मानिनीच्या या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित पद्मश्री माननीय डॉक्टर तात्याराव लहाने सर, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे सर, त्याचप्रमाणे आपल्या महानगरचे संपादक संजय सावंत सर,
माय महानगर माननीच्या संपादिका कविता लाखे मॅडम, नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी काही विशेष अतिथी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर अतुल वडगावकर सर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे सर, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेते सर, त्याचप्रमाणे या सोहळ्याच्या निमित्तानं स्वयंसिद्धा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्या सर्व सन्माननीय डॉक्टर, त्यांच्यासोबत उपस्थित सर्व कुटुंबीय यांच्या सर्वांचे माय महानगरच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असलेली आमची सर्व आपलं महानगर माय महानगर माननीची टीम, माय महानगरचे देखील आमची सर्व टीम, तांत्रिक सर्व टीम, या सर्वांचे देखील आम्ही आभार मानतो. आणि आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. सर, आपण वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. या कार्यक्रमानंतर इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर आम्ही आपल्याला विनंती करतो की कोणीही जेवण घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. ओके, रेडी? एक मिनिट होल्ड. ओके, रेडी? थँक्यू. एक मिनिट आता व्हिडिओ सर, व्हिडिओ मारून एक मिनिट. हा, चांगला फॅन. डोकं यांचं डोकं हो, हे ना असं करा. आता येईल बघा. घ्या. चला, थँक्यू. थँक्यू सर. सर, तुमचा आदित्योमध्ये. सर, तुमचा आदित्योमध्ये. हा, जिजो. थांबा एक मिनिट सर. होल्ड. कॅमेरा मागे घेतो. एक मिनिट फोटो राहिला अजून. थांबा.